आन्सर सांगायचा आहे कारण आपल्याला खूप MCQ करायचे आहेत. ओके ओके, सो लेट अस स्टार्ट. सो फर्स्ट आहे, व्हॉट वुड हॅपन टू दी मून इफ द अर्थ स्टॉप्स एक्झर्टिंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऑन इट. सो मूनला काय होईल जर अर्थने त्याच्यावरती फोर्स ऑफ अट्रॅक्शन लावणं किंवा देणं त्याला फोर्स ऑफ अट्रॅक्शन स्टॉप केलं तर. ओके, सो आता ह्याच्यासाठी तुम्हाला काही ऑप्शन आहेत आणि हे आपण MCQs पाहतोय. सो तुम्हाला आन्सर देताना फर्स्ट क्वेश्चनचं ABCD जे काय असेल तसं द्यायचं आहे. ठीक आहे, ओके. सो आय होप की सगळेजण प्रॉपर टायमिंगमध्ये आलेले आहेत आणि आता सगळेजण आन्सर पण देणार आहेत. मला देता येईल आन्सर्स? त्याच्या आधी एकदा आवाज वगैरे क्लिअर आहे का? ओके, आवाज क्लिअर आहे. ठीक आहे, चलो. ओके, सो तुम्ही आन्सर सांगते की मी आन्सर सांगू? कसं करायचं आहे नेमकं? ओके, ठीक आहे. पहिला आन्सर मी सांगते. सो बेसिकली जर मूनवरती फोर्स अप्लाय करणं जर अर्थने स्टॉप केलं, ओके, अर्थने जर स्टॉप केला तर काय होईल? मून एका स्ट्रेट लाईनमध्ये ट्रॅव्हल करेल किंवा मून विल ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन विच इज टँजंट टू दी ऑर्बिट. आता या ठिकाणी पेन उठत नाहीये. ओके ओके, हां, हे आपलं आहे अर्थच्या भोवती ही आहे एक ऑर्बिटल आणि याच्यामध्ये आहे इथे मून. ठीक आहे, सो हा मून आहे. सो अर्थ काहीतरी फोर्स अप्लाय करतोय आणि त्याच्यामुळे मून याच्या भोवती फिरू शकतोय. सपोज जर अर्थने हा फोर्सेस अप्लाय नाही केला तर मग मून असा निघून जाईल. ठीक आहे, असा म्हणजे टँजन्शियली निघून जाईल. ठीक आहे, सो म्हणून या ठिकाणी आन्सर येणार आहे ऑप्शन डी, द मून विल ट्रॅव्हल इन अ स्ट्रेट लाईन विच इज टँजंट टू इट्स ऑर्बिट. ठीक आहे, सो इथे कुठलाच फोर्स नाही अप्लाय केला तर मून असं स्ट्रेट निघून जाईल. ओके, एक तर पुढे किंवा एक तर इकडे कुठल्या पण डिरेक्शनला निघून जाऊ शकतो. सो पहिल्याचा आन्सर आहे डी. आय होप तुम्हाला आन्सर आणि त्याच्या मागचं रिझन पण समजलेलं आहे. आता आपण स्टार्ट करूया नेक्स्ट. ओके, हॅलो तृप्ती, हॅलो मित, हॅलो सार्थक. ज्यांना क्लिअर नाही दिसत आहे प्लीज व्हिडिओ क्वालिटी इन्क्रीज करा. 360च्या वरती व्हिडिओ एकदम क्लिअर पाहायला मिळतोय. सो प्रॉब्लेम माझ्याकडून नाही आहे, त्याच्यामुळे प्लीज व्हिडिओ क्वालिटी इन्क्रीज करा. नेक्स्ट आहे, बाय ऑब्झर्विंग फॉलिंग ॲपल न्यूटन केम टू कन्क्ल्युजन दॅट दी ॲपल फॉल्स व्हर्टिकली डाऊनवर्ड्स ड्यू टू डॅश. सो ॲपल वरून खाली पडतो, याच्या मागचं रिझन काय आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स, स्युडो फोर्स, सेंटर रिपल्सिव्ह की सेंटर सिकिंग. सो तुम्हाला करेक्ट आन्सर सांगायचं आहे. आय होप की मला अपेक्षित आहे की तुम्ही आन्सर सांगाल, नाही तर मी आन्सर सांगत आहे. अक्षूने आन्सर सांगितलेला आहे राईट, सेंटर सिकिंग एक्झॅक्टली. सो व्हेरी गुड अक्षू, आन्सर इज डी, सेंटर सिकिंग. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट केपलर्स लॉवरती क्वेश्चन्स आहेत. दी ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अँड डॅश विथ द सन ॲट डॅश. सो ऑर्बिट ऑफ द प्लॅनेट कसं असलं पाहिजे? एलिप्टिकल असलं पाहिजे आणि सन कुठे असलं पाहिजे? ॲट वन ऑफ दी फोकाय. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. नेक्स्ट आहे, अकॉर्डिंग टू केपलर्स फर्स्ट लॉ द ऑर्बिट ऑफ अ सॅटेलाइट रिव्हॉल्विंग अराउंड अ प्लॅनेट इज ऑलवेज डॅश. सो जो काही ऑर्बिट सॅटेलाइटच्या भोवती फिरणार आहे, जो काही सॅटेलाइट ऑर्बिटच्या भोवती फिरणार आहे तर त्याचा एक पाथ कसा असला पाहिजे? स्ट्रेट लाईनवाला असला पाहिजे, हायपरबोला, सर्क्युलर की एलिप्टिकल? इथे वरतीच आन्सर झालेला आहे, एलिप्टिकल असला पाहिजे. येस, प्रणव राईट आहे, YT गेमर ऑफिशियल राईट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, द स्क्वेअर ऑफ orbital period of revolution of a planet around the sun is directly proportional. ओके, सो टाइम पिरियडचा स्क्वेअर डिरेक्टली प्रपोर्शनल असतो रेडियसच्या क्यूबशी. रेडियस म्हणजेच काय? डिस्टन्स बिटवीन प्लॅनेट आणि सन. ओके, सो या ठिकाणी येणार आहे क्यूब. सो आन्सर काय येणार आहे? डी. सगळे डीज करेक्ट आहेत का? ओके, जाऊ दे, बट आन्सर काय येणार आहे याचा? डी. ठीक आहे, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. फर्स्ट आहे, वेन डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज डिक्रीज्ड बाय डी टाइम्स. सगळ्यात पहिल्यांदा तर ज्याला कोणाला फॉर्म्युला माहिती असेल याचा त्याने फॉर्म्युला सांगायचं आहे, कारण ह्याचा फॉर्म्युला खूप इम्पॉर्टंट आहे. मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्समध्ये पण सांगितलं होतं. सो फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट डिरेक्टली प्रपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ मासेस ऑफ टू ऑब्जेक्ट्स डिवायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन दी टू ऑब्जेक्ट्स. ठीक आहे, सो आता या ठिकाणी करेक्ट आन्सर तुम्हाला ओळखायचं आहे की याचं करेक्ट आन्सर काय आहे. सो फर्स्ट या ठिकाणी जर आपण पाहिलं तर यांनी काय सांगितलेलं आहे की डिस्टन्स जे आहे ते डी टाइम्स आपण डिक्रीज करतोय आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम इज इन्क्रीज्ड बाय 4 टाइम्स. तर मग डीची व्हॅल्यू काय असेल? तर हा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि फॉर्म्युलेच्या आधारे तुम्ही सॉल्व्ह करणार आहात. रिलेशन तुम्हाला सगळ्यांना पुढे माहिती आहे. सो बऱ्याच जणांनी आन्सर डी, तुम्ही क्वेश्चन नंबर लिहा, कारण डी आन्सर कोणाचा आहे? कुठल्या क्वेश्चनचा डी आन्सर हे कसं करणार ना मला? ओके, सो आता तुम्ही जर या ठिकाणी सॉल्व्ह केलं, जर या दोघांमधला डिस्टन्स डी टाइम्सने डिक्रीज होतोय आणि जर ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम 4 टाइम्सने इन्क्रीज होते तर व्हॅल्यू ऑफ डी काय असली पाहिजे? माझ्यामध्ये तरी 2 असली पाहिजे जेव्हा तुम्ही हे सॉल्व्ह कराल तेव्हा. येस, अक्षूचा आन्सर राईट आहे. आन्सर इज A 2. ओके, येस, अक्षू इज राईट. आफ्टर हे रिलेशन मी असंच ठेवते, इरेज नाही करत.
कारण हे तुम्हाला रिलेशन बऱ्याचदा क्वेश्चन सॉल्व करताना युजफुल असेल त्याच्यामुळे. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. तुम्हाला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. सो फर्स्ट आहे ऑल दी मास ऑफ द ऑब्जेक्ट इज ॲज्युम टू बी कॉन्सन्ट्रेटेड ॲट द सेंटर ऑफ मास. हे इनकरेक्ट आहे का करेक्ट आहे? हे करेक्ट आहे. जेव्हा आपल्याला सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचं असतं तेव्हा आपण असं ॲज्युम करतो की एक जो सेंटर आहे, सेंटर ऑफ मास किंवा जे ऑब्जेक्टचं सेंटर आहे, फॉर एक्झाम्पल हा ऑब्जेक्ट आहे, याचं जे सेंटर आहे इथं या ऑब्जेक्टचा सगळा मास कॉन्सन्ट्रेट झालेला आहे असं आपण ॲज्युम करतो जेव्हा आपल्याला सेंटर ऑफ मास फाइंड आउट करायचं असतं तेव्हा. सो पहिला तर ऑप्शन करेक्ट आहे. दुसरा आहे द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट इज ऑलवेज इनसाइड दॅट ऑब्जेक्ट. ऑलवेज सांगितलंय, ऑलवेज असणारच असं काय आपण सांगू नाही शकत. म्हणजे असू शकते, एक पॉसिबिलिटी आहे की असू शकतं, बट ऑलवेज असेल की नाही हे आपण नाही सांगू शकत. सो मे बी रॉंग असावं, बट आपण पुढचे पण ऑप्शन्स चेकआउट करूया. द सेंटर ऑफ मास ऑफ अ स्पेरिकल ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी ॲट इट्स जिओमेट्रिकल सेंटर. येस, सेंटरवरती आपण म्हणू शकतो की कॉन्सन्ट्रेट आहे किंवा डेन्सिटी युनिफॉर्म आहे. द सेंटर ऑफ मास ऑफ एनी ऑब्जेक्ट हॅव्हिंग युनिफॉर्म डेन्सिटी इज ॲट इट्स सेंट्रॉइड. सेम, सेंट्रॉइड म्हणजे पण काय, त्या ऑब्जेक्टचं सेंटर जर तो ट्रायंग्युलर वगैरे असेल तर. ओके. सो आता या ठिकाणी हे तर ए, सी आणि डी राईट आहे. सो बी इज द इनकरेक्ट आणि आपल्याला इनकरेक्टच निवडायचं होतं. ओके, ठीक आहे. एनी क्वेश्चन्स रिगार्डिंग टू दिस? याच्याशी निगडीत काही डाऊट्स असतील तर विचारा. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन गिव्स द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन. सो लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या आधारे आपल्याला काय आन्सर मिळणार आहे? सो द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन अर्थ आणि पॉइंटलेस मास ओनली किंवा अर्थ आणि सन ओनली किंवा एनी टू बॉडीज किंवा एनी टू चार्जेस. तर आपण याच्या आधी जेव्हा रिव्हिजन व्हिडिओ पाहिला होता, आय होप सगळ्यांनी रिव्हिजन व्हिडिओ अटेंड केलेला आहे. सो रिव्हिजन लाईव्ह जेव्हा आपलं झालं होतं त्याच्यामध्ये आपण एक फॉर्म्युला पाहिला होता, एफ इज इक्वल टू जी M1 M2 डिवायडेड बाय डीचं स्क्वेअर. आणि ते M1 M2 काय होतं, मासेस ऑफ एनी टू ऑब्जेक्ट्स. ओके. सो त्याच्यामुळे इथे करेक्ट आन्सर येणार आहे एनी टू बॉडीज हॅव्हिंग सेम मासेस. ठीक आहे. येस, सुजल करेक्ट आहे आन्सर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू युनिट पॉईंट मासेस सेपरेटेड बाय अ युनिट डिस्टन्स. ओके. फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू युनिट मासेस, सेम याच फॉर्म्युल्यावरचा हे क्वेश्चन, हा क्वेश्चन आहे. सो हे काय आहे? ओके, हे काय आहे तुम्हाला सांगायचं आहे. ओके. सो याने काय सांगितलं, द फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे फोर्स बिटवीन टू पॉईंट मासेस सेपरेटेड बाय युनिट डिस्टन्स. सो फोर्स इज इक्वल टू जी M1 M2 बाय डी स्क्वेअर. आणि जर आपण जी इथे ठेवलं तर एफ डी स्क्वेअर बाय M1 M2. ओके. सो हे काय आहे, जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर काय येणार आहे, जी ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. फक्त तुम्हाला हे रिअरेंज करायचं आहे आणि एक व्हॅल्यू जी या आन्सर्समध्ये आहे यातल्या एका व्हॅल्यूकडे, म्हणजे एका व्हॅल्यूप्रमाणे ते आन्सर अरेंज करायचे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर येणार आहे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट म्हणजेच आपल्या कॅपिटल जी. कॅपिटल जीची व्हॅल्यू कोणाला माहिती आहे? कॅपिटल जीची व्हॅल्यू कोणाला माहिती आहे का? एक्सक्यूज मी, हम कुछ पूछ रहे हैं. अरे यार, तुम्ही असं नाही करायचं. माझ्या प्रश्नाचा आन्सर पण द्या यार. ये तो बहुत बड़ी चीटिंग है. ओके. सो करेक्ट आन्सर आहे 6.673 राईट. 6. कुठे लिहूया, जागाच नाही इथे. हां, 6.673 इंटू 10⁻11. ठीक आहे. सो ही आहे कॅपिटल जीची व्हॅल्यू. येस, राईट. सिद्धू करेक्ट आहे आन्सर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे according to Newton's law of gravitation, for two objects kept at a distance d from each other, if the distance between the objects is tripled. अगेन सेम तुम्हाला रिलेशन वापरायचं आहे. आता हे तुम्ही करून बघा. सेम रिलेशन वापरायचं आहे, फक्त डिस्टन्स काय करायचं आहे, 3 टाइम्स करायचं आहे. तर फोर्स ऑफ द ऑब्जेक्ट्स काय होईल? जर आपण डिस्टन्स 3 टाइम्स केलं तर या ठिकाणी काय होईल, 3चा स्क्वेअर. 3चा स्क्वेअर म्हणजे काय, 9. ओके. डिस्टन्स जर आपण 3 टाइम्स केलं तर डीचा स्क्वेअर असतो. सो या ठिकाणी 3चा स्क्वेअर 9 होईल. सो जी M1 M2 बाय 9. आणि ॲज यू ऑल नो की फोर्स आणि जे डिस्टन्स आहे ते इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो जर आपण डिस्टन्स जे आहे तर ते ट्रिपल केलं तर जो फोर्स आहे तो या ठिकाणी 9 टाइम्स किंवा 9ने डिक्रीज होणार आहे. ओके. फॅक्टर ऑफ 9ने डिक्रीज होणार आहे. सो ऑप्शन बी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, होप सो की तुम्ही व्हिडिओला लाईक केलेला आहे किंवा व्हिडिओ शेअर केलेला आहे तुमच्या फ्रेंडसोबत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, फॉर बॉडीज, जर कोणाला एखादा MCQ नाही समजला तर तुम्ही सांगू शकता. हो, हे फक्त MCQ सेशन आहे शुभम. ठीक आहे. क्वेश्चन बँकचे MCQs कोणाला पाहिजे असतील तर ते मी ऑलरेडी अपलोड केले. सो तुम्ही ते चेकआउट करू शकता इफ यू वॉन्ट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे तुम्ही जेव्हा क्वेश्चनचा आन्सर सांगताय तर तेव्हा तुम्हाला खाली नंबर पण लिहा, क्वेश्चन नंबर, जेणेकरून मला कळेल की तुम्ही कोणाचा आन्सर सांगताय. हो, सगळ्या चॅप्टरचे नाही, 1st to 5th चॅप्टरचे, कारण MCQs खूप जास्त होतील. आपण 6th पासून 10th पर्यंत उद्या घेणार आहोत. ओके. उद्याचं टायमिंग मी तुम्हाला कम्युनिटी पोस्टमध्ये सांगेन. ठीक आहे. सो तोपर्यंत तुम्ही उद्याच्या चॅप्टरची रिव्हिजन करून ठेवू शकता इफ यू वॉन्ट.
So, for bodies which are not spherical or having an irregular shape, the direction of the force is along line joining there. ओके, अशा काही बॉडीज की ज्या स्पेरिकल नाही आहेत, आपण स्पेरिकल असेल तर इझिली सांगू शकतो की सेंटरमध्ये आहे किंवा टँजेन्शियल आहे, पण अशा ज्या बॉडीज आहे जे जे ज्यांना कुठला शेप नाही, जे इरेग्युलर शेपमध्ये आहेत, तर मग द डिरेक्शन ऑफ फोर्स, तर मग फोर्सची डिरेक्शन काय असणार आहे ते तुम्हाला इथे सांगायचं आहे. ओके, सो बॉडी कुठलीही असली तरी पण फोर्सचं डिरेक्शन अलॉंग सेंटर ऑफ मासच असणार आहे. अलॉंग सेंटर नाही म्हणू शकत कारण इरेग्युलर शेपमध्ये आहे. नियर एजेस पण म्हणू शकत नाही कारण आपल्याला हेच माहीत नाही की बॉडीला एजेस आहेत की नाही. सो करेक्ट आन्सर आहे ए. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, in SI units, the value of G is equal to the dash between two masses of 1 kilogram kept at 1 meter apart. हे अगेन सेम फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन आहे. तो फॉर्म्युला जर येत असेल तर तुम्ही आरामात सांगू शकता. F इज इक्वल टू काय आहे, GM1M2/R². ओके, सो याने सांगितलेलं आहे की द व्हॅल्यू ऑफ G इज इक्वल टू द डॅश बिटवीन टू मासेस ऑफ 1 kg. सो मास आपल्याला सांगितलेलं आहे 1 kg, डिस्टन्स पण सांगितलं आहे 1 मीटर अपार्ट. सो हे आपल्याला काय देणार आहे, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो राईट आन्सर इज बी. सो तुम्ही जर पाहिलं तर तुमचा एक जरी फॉर्म्युला या ठिकाणी पार्ट असेल तरी तुम्ही इथे आन्सर देऊ शकता. आय होप की मी जे काही MCQs तुम्हाला इथे सांगते ते तुमच्यासाठी युजफुल असतील मे बी, कारण मला इथे आन्सर्स कुठे पाहायला मिळत नाही तुमच्याकडून, बट इट्स ओके, मी माझं काम करते. अल्टिमेटली पेपर तुमचा आहे, सो तुम्ही डिसाईड करू शकता यू वॉन्ट टू पे अटेन्शन ऑर नॉट. ठीक आहे. नेक्स्ट आहे, इफ मास ऑफ वन ऑफ टू ऑब्जेक्ट्स इज डबल्ड देन द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्टिंग बिटवीन द टू ऑल्सो. सो यांनी काय सांगितलं की आपला जो फॉर्म्युला आहे याच्या अकॉर्डिंगली जर मी एका ऑब्जेक्टचं कुठल्या पण एका ऑब्जेक्टचं मास जर मी डबल केलं, ठीक आहे, कुठल्या पण एका ऑब्जेक्टचं मास जर मी डबल केलं तर त्याच्यावरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स ॲक्ट होणार आहे. त्याच्यामध्ये काही फरक पडेल का? आता तुम्ही जर या ठिकाणी पाहिल्या तर फोर्स डिरेक्टली प्रपोर्शन आहे मासेसशी, त्याच्यामुळे मासमध्ये काय जो पण चेंज होईल तो सेम चेंज फोर्समध्ये होणार आहे. सो जर यांनी मास डबल केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण डबलच होणार आहे. सो ए इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, अकॉर्डिंग टू न्यूटन्स डॅश लॉ ऑफ मोशन, अ फोर्स ॲक्टिंग ऑन अ बॉडी रिझल्ट्स इन टू इट्स ॲक्सेलरेशन. सो हा कुठला लॉ आहे, हे तर सगळ्यात इझी क्वेश्चन आहे. न्यूटनचा फोर्स लॉ कुठला आहे, सेकंड लॉ. सो करेक्ट आन्सर इज बी, सेकंड लॉ. ठीक आहे. ओके, इम्पॉर्टंट मी ऑलरेडी सांगितलेले आहेत. आय होप तुम्ही इम्पॉर्टंटचं लाईव्ह सेशन अटेंड केलं असेल, तो व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, द वेट ऑफ an object on the moon is nearly dash its weight on the earth. Okay, so the weight of object on the earth on the moon is nearly dash its weight on the earth. So हा जो डिफरन्स असतो तर तो 1/6 चा असतो. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी. प्रिन्सेस, मी तुमच्या क्वेश्चनचा आन्सर खूपदा दिलेला आहे. तुम्हाला सोडवायचं असेल बोर्ड पेपर तर तुम्ही सोडवू शकता. इट टोटली डिपेंड्स ऑन यू, बट प्लीज स्पॅमिंग नाही करायचं आहे कारण मी प्रिव्हियस लाईव्ह सेशनमध्ये पण सेम आन्सर सांगितलेलं होतं. सो येस, करेक्ट आन्सर आहे फर्स्टचं, ते म्हणजे बी, 1/6. द डिरेक्शन ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ऑफ एनी ऑब्जेक्ट इज ऑलवेज. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीचं जे डिरेक्शन आहे तर ती प्रत्येक वेळी कशी असते, व्हर्टिकली अपवर्ड असते, अवे फ्रॉम सेंटर असते, व्हर्टिकली डाऊनवर्ड असते, की दोन्ही पण, म्हणजे अवे फ्रॉम सेंटर पण आणि व्हर्टिकली डाऊनवर्ड पण. सो येस, शेरू इट युअर बेस्ट फ्रेंड जे काही नाव आहे. सो द करेक्ट आन्सर इज क्वेश्चन 2चं सी. राईट, करेक्ट आन्सर आहे सी, व्हर्टिकली डाऊनवर्ड असते. ठीक आहे. तुम्ही कधी पण पाहिलं तर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी नेहमी आपण व्हर्टिकली डाऊनवर्ड घेतो कुठल्या पण ऑब्जेक्टसाठी. ठीक आहे. केपलरचं लॉ मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे, जे आपले चॅप्टरचे व्हिडिओज होते त्याच्यामध्ये. सो तुम्ही ते चेकआउट करू शकता. द व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज मॅक्सिमम ॲट. सो ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू मॅक्सिमम कुठे असेल? सो पहिला आहे द सेंटर ऑफ द अर्थवरती तर 0 असते. सो आपला हे तर आन्सर नाही येणार आहे. हां, पोल्सवरती 9.8 असते, इक्वेटरवरती 9.7 असते आणि एनिव्हिअर ऑन दी सरफेस ऑफ द अर्थ नाही. सो करेक्ट आन्सर आहे बी, पोल्सकडे जास्त असते इक्वेटरपेक्षा. नेक्स्ट आहे द व्हॅल्यू ऑफ ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता त्याच्याबद्दल तुम्हाला करेक्ट आन्सर निवडायचा आहे. ओके, सो इज सेम ॲट इक्वेटर आणि पोल्स सेम तर नाही, आपण आताच बघितलं की डिफरंट आहे. नेक्स्ट आहे लिस्ट ॲट पोल्स नाही, पोल्सवरती हायेस्ट आहे. लिस्ट ॲट इक्वेटर्स येऊ शकतं. येस, सो करेक्ट आन्सर इज सी. मी ऑलरेडी सांगितलेलं आहे की 30च्या पुढे मार्क्स कसे मिळवायचे, कुठले चॅप्टर्स करायचे. सो प्लीज तुम्ही ते व्हिडिओज बघा. त्याची लिंक तुम्हाला हवं तर चॅनलच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघायला मिळेल आफ्टर दिस सेशन किंवा कमेंट सेक्शनमध्ये. येस, सो ज्यांनी सी आन्सर दिलेला आहे इज द राईट आन्सर. सो फिफ्थ आहे, फॉर अन ऑब्जेक्ट ॲट इन्फायनाईट डिस्टन्स फ्रॉम दी अर्थ.
आता या ठिकाणी अगेन डिस्टन्स जर इन्फायनाईट असेल, जेवढा डिस्टन्स तुम्ही वाढवाल तेवढं जीची व्हॅल्यू काय होणार आहे, कमी होणार आहे. आता अर्थपासून जर इन्फायनाईट डिस्टन्सवरती असेल तर जीची व्हॅल्यू काय होणार आहे, 0. सो करेक्ट आन्सर इज या ठिकाणी 0. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट प्रिन्सेस, अगेन मी आन्सर सांगितलेलं आहे की 30च्या पुढे मार्क्स कसे मिळवायचे हे मी ऑलरेडी प्रिव्हियस लाईव्ह सेशनमध्ये सांगितलं होतं. प्लीज तुम्ही तो व्हिडिओ चेकआउट करा. A spherical planet far out in space has mass m0 and diameter d0. A particle of mass m falling freely near the surface of this planet will experience acceleration due to gravity equal to. हे थोडंसं तुम्हाला सॉल्व्ह करावं लागेल. सो बेसिकली यांनी काय सांगितलेलं आहे की एक स्पेरिकल प्लॅनेट आहे जो की स्पेसपासून फार आउट आहे, थोडंसं लांब आहे, ज्याचा मास m0 आहे, डायमीटर d0 आहे. ठीक आहे. सो पार्टिकल ऑफ मास m आणि हा जो आहे हा ॲक्च्युली त्या स्पेरिकल प्लॅनेटचा मास आहे आणि हा जो मास आहे तो पार्टिकलचा मास आहे. ठीक आहे. सो तो कुठे आहे, नियर द सर्फेस ऑफ द अर्थ तो खाली पडत आहे. ठीक आहे. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विल एक्सपिरियन्स ॲक्सिलेरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता सर्फेस ऑफ अर्थच्या म्हणजे सर्फेस ऑफ अर्थवरती जर तो पडत आहे तर या ठिकाणी काहीच बदल नाही होणार. आन्सर विल बी gm0/d². ठीक आहे. gm0/d². आशिष पाटील, तुला जर असं वाटत असेल मी टाइमपास करते आणि तुला फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हवे असतील तर ते मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत. तुम्ही प्लीज व्हिडिओज चेकआउट करत जा, कारण मी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स ऑलरेडी सांगितलेले आहेत. ज्यांना इंटरेस्ट आहे खरंच MCQsमध्ये वगैरे ते फक्त हा व्हिडिओ बघू शकतात. ओके. सो करेक्ट आन्सर आहे ए. नेक्स्ट आहे द व्हॅल्यू ऑफ जी ऑन मून इज 1/6 ऑफ इट्स व्हॅल्यू ऑन दी अर्थ. इफ अ पर्सन वेज 14 न्यूटन ऑन दी मून सरफेस, तर त्याचा वेट किती असेल अर्थच्या सरफेसवरती, 1/6 आहे मूनवरती आणि यांनी विचारलेलं आहे की अर्थवरती किती असेल. सो 14ला मल्टिप्लाय 6 करा अँड यू विल गेट दी आन्सर. सो आन्सर किती असणार आहे, 14×84. आन्सर विल बी ऑप्शन बी. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे what is the gravitational potential energy of an object located 20,000 मीटर above the earth surface. सो या ठिकाणी सिंपल तुम्हाला ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचा फॉर्म्युला वापरायचा आहे आणि काय काय ऑप्शन्स आहेत आपण लेटेस्ट चेकआउट करूया काय काय ऑप्शन्स आहेत. ओके. आणि फॉर्म्युला पण दिलेला आहे. ठीक आहे. सो तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता. फॉर्म्युला पण दिला आहे, u इज इक्वल टू -gmm/r. आता या ठिकाणी आरसाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो त्यांनी दिलेला डिस्टन्स आहे दॅट इज 20,000. सो दिलेला जो डिस्टन्स आहे 20,000 तर तो प्लस रेडियस ऑफ द अर्थ. सो आर प्लस 20,000 20 किलोमीटर सांगितले. सो 20 किलोमीटर. ठीक आहे. 20,000 मीटर किंवा 20 किलोमीटर सेम व्हॅल्यू. सो आन्सर विल बी ऑप्शन ए. नेक्स्ट आहे 9th क्वेश्चन आहे ऑन दी डॅश व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज 1/6 टाइम्स दॅट ऑन दी सरफेस ऑफ अर्थ. कुठे असते व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी 1/6? एनी गेसेस? सो याचं करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे सन. हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहेत, हे तुम्हाला सॉल्व्ह करून शक्यतो नाही मिळणार, बट याचे आन्सर्स तुम्हाला फॅक्च्युअलीच लक्षात ठेवावे लागतील. ठीक आहे. नेक्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी ॲज वी गो इनसाइड दी अर्थ. जसं जसं आपण अर्थच्या आतमध्ये सेंटीकडे जाऊ त्याप्रमाणे ती कमी कमी होत जाते. कशी काय, ओ सॉरी याचा आन्सर मी तुम्हाला सन मून आहे, मून सॉरी याचा आन्सर मून आहे, हा सन नाही. ओके. सॉरी याचा आन्सर आहे मून. ओके. सॉरी. नेक्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. हां, जसं जसं आपण आतमध्ये जाऊ, डीप जसं आपण जाणार आहोत इनसाइड दी टुवर्ड्स द सेंटर ऑफ दी अर्थ, तर त्याप्रमाणे काय होती, व्हॅल्यू 0 होत जाते म्हणजे डिक्रीज होत जाते. सो करेक्ट आन्सर इज सी, डिक्रीजेस. ठीक आहे. हे जर एकदा चेकआउट करा. हा सॉरी मी चुकून तुम्हाला सन सांगितलं, माहिती नाही मी काय विचार करत होते, बट चुकून सन सांगितलं. आन्सर इज मून. ओके. आपण बऱ्याचदा पाहिलं आता 1/6 कुठे असतं, मूनवरती असतं. नेक्स्ट आहे फ्री फॉल. प्रिन्सेस 1 डेमध्ये तिथे तुमच्यावरती आहे, तुम्ही किती करू शकता अभ्यास, तो तुम्ही त्याच्यानुसार डिसाईड करू शकता 1 डेमध्ये किती करायचं आहे ते, कारण तसे सगळ्यांकडेच 1 दिवस आहे, सगळेजण एकच दिवसामध्ये अभ्यास करणार आहेत. ओके. सो फॉर फ्री फॉल द इनिशियल वेलोसिटी ऑफ द ऑब्जेक्ट इज ऑलवेज टेकन ॲज. फ्री फॉलमध्ये आपण काय म्हणतो की जेव्हा ऑब्जेक्ट ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स जेव्हा फॉल होत असेल किंवा खाली पडत असेल त्याला आपण म्हणतो फ्री फॉल. ओके. सो जेव्हा एखादा ऑब्जेक्ट फ्री फॉलमध्ये असेल तेव्हा त्याची जी इनिशियल वेलोसिटी आहे तर ती आपण 0 ॲझ्युम करतो, कारण ते वरून खाली पडते ना, अजून त्याला वेलोसिटीच नाही दिली वरती. ठीक आहे. सो ते वरून खाली पडते. सो u इज इक्वल टू 0 असते आणि v इज इक्वल टू जी काही येईल ती. ठीक आहे. सो नेहमी u इज इक्वल टू म्हणजे इनिशियल वेलोसिटी इज इक्वल टू असणार आहे 0. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ज्यांना व्हिडिओ ब्लर दिसतोय, तुम्ही सगळेजण हुशार आहात, तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे, व्हिडिओची क्वालिटी इन्क्रीज करायची आहे. ॲक्सिलरेशन ऑफ अन ऑब्जेक्ट थ्रोन अपवर्ड्स इज ऑलवेज टेकन. सो जेव्हा एखादा ऑब्जेक्ट आपण खालून वर फेकणार आहोत अगेन्स्ट द आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स, तेव्हा त्याची वेलोसिटीची व्हॅल्यू आपण काय घेणार आहोत, सो त्याचं वेलोसिटी नाही ॲक्सिलरेशन, तेव्हा त्याचं ॲक्सिलरेशन आपण काय घेणार आहोत, जेव्हा बॉडी खाली येत असणार आहे तेव्हा जी पॉझिटिव्ह असते किंवा ए किंवा जी वॉटेवर ए पॉझिटिव्ह असतो, पण जेव्हा बॉडी वरती जात असेल तेव्हा ए निगेटिव्ह असतं. सो आन्सर येणार आहे ए निगेटिव्ह. ठीक आहे.
ओके. सो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे मे बी चॅट्स आणि माझे क्वेश्चन्स थोडेसे क्लॅश होत आहेत का, ते पुढे मागे चालले काहीतरी. बट ठीक आहे. सुजल तुझं आन्सर करेक्ट आहे. पहिल्याचं आन्सर सी होतं, सेकंडचं आन्सर ए आहे. मीडियम इन विच ट्रू फ्री फॉल इज पॉसिबल. कुठे फ्री फॉल पॉसिबल आहे? फ्री फॉल म्हणजे काय? ओनली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो हे कुठे होऊ शकतं? ऑब्व्हियसली व्हॅक्यूममध्ये होऊ शकतं. नेक्स्ट आहे अ बॉल ऑफ मास 2 किलोग्राम इज रिलीज्ड फ्रॉम अ हाईट. हे थोडंसं सॉल्व करावं लागेल. कुठे सॉल्व करूया आपण? इथे सॉल्व करू. ठीक आहे. सो अ बॉल ऑफ मास 2 किलोग्राम, मास दिलेला आहे आपल्याकडे 2 किलोग्राम, इज रिलीज फ्रॉम दी हाईट दिलेला आहे 180 मीटर, फॉल्स फ्रीली ऑन दी ग्राउंड अज्युमिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ जी पण दिली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. सो वी हॅव टू फाइंड आउट त्याला किती टाइम लागला जमिनीवरती रीच होण्यासाठी. सो आपला जो न्यूटनचा लॉज आहे तेच आपल्याला या ठिकाणी वापरावा लागेल. न्यूटनचे इक्वेशन सॉरी लॉ आहे. एस इज इक्वल टू हाफ यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर. ठीक आहे. सो आता इथे यू काय येणार आहे? तो खाली पडत आहे तर इनिशियल त्याची वेलोसिटी 0 असणार आहे. आता यू जर 0 असेल तर टी पण 0 असणार आहे. जी किती दिले आपल्याकडे 10 दिलेला आहे आणि नेक्स्ट टाइम आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला डिस्टन्स दिलं होतं 180. ओके. सो तुम्ही हे सगळं सॉल्व करणार आहात. किती येते बघूया. टी स्क्वेअर इज इक्वल टू 180 इंटू 2 डिवायडेड बाय हे 18 32 इज इक्वल टू टी सॉरी 18 36 32 नाही 36 इज इक्वल टू टी स्क्वेअर. सो टी इज इक्वल टू 6. सो करेक्ट आन्सर आहे टी इज इक्वल टू सी, ऑप्शन बी. आय होप तुम्हाला हे समजलंय मी जे पण इथे केलं ते. ओके. समजलंय का हा क्वेश्चन सगळ्यांना? कारण हा तुम्हाला सॉल्व करावा लागणार होता, याचं डिरेक्टली आन्सर नाही आहे. पुन्हा एकदा सांगते, आपला जो न्यूटन्सचे लॉज आहेत तर त्याचे इक्वेशन्स आपल्याला माहिती असतील सगळ्यांनाच. व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी आहे, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as आहे आणि एस इज इक्वल टू यू टी प्लस हाफ जी टी स्क्वेअर आहे. ठीक आहे. सो त्यापैकी इथे आपल्याला काय काय दिलं आहे? डिस्टन्स दिलं आहे, ॲक्सिलरेशन टू ग्रॅव्हिटी दिली आहे. सो याच्या अकॉर्डिंगली डिसाईड करायचं असतं की कुठलं इक्वेशन इथे वापरायचं. सो त्याच्या अकॉर्डिंगली आपण हे इक्वेशन इथे वापरणार आहोत. सगळ्या व्हॅल्यूज मी पुट केल्या आणि टीची व्हॅल्यू फाइंड आउट केली. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एस्केप वेलोसिटी ऑफ अ सॅटेलाइट डिपेंड्स ऑन दी. सो सॅटेलाइटची एस्केप वेलोसिटी कशावरती डिपेंड करते? सो त्यासाठी तुम्हाला एस्केप वेलोसिटीचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. मास ऑफ सॅटेलाइटवरती डिपेंड करते, रेडियस पण डिवायडेड बाय रेडियस आहे डिपेंड करते. मास ऑफ प्लॅनेटवरती कधीच नाही डिपेंड करत. ठीक आहे. मास ऑफ प्लॅनेटवरती नाही नाही डिपेंड करत. फक्त जी एम असतं, एम म्हणजे मास ऑफ सॅटेलाइट. सो या ठिकाणी मास ऑफ प्लॅनेटवरती नाही डिपेंड करत. एक मिनिट. मास ऑफ प्लॅनेट √GM/r. मास ऑफ प्लॅनेटवरती डिपेंड करते, मास ऑफ सॅटेलाइटवरती नाही डिपेंड करत. सॉरी मास ऑफ सॅटेलाइटवरती नाही डिपेंड करत. रेडियस डिवायडेड बाय आर, रेडियस ऑफ सॅटेलाइट नसतं ते, रेडियस ऑफ अर्थ असतं. सो बी पण नाही आहे. साईज ऑफ सॅटेलाइटचा काही प्रश्नच नाही आहे. सो करेक्ट आन्सर इज सी. आन्सर आहे सी. मास ऑफ प्लॅनेटवरती डिपेंड नाही करत. ओके. सो करेक्ट आन्सर इज सी. अकॉर्डिंग टू फॉर्म्युला ते मास ऑफ प्लॅनेटवरती डिपेंड करते. ठीक आहे. मास ऑफ सॅटेलाइटवरती डिपेंड नाही करत. सो आन्सर इज सी. आशिष पाटील, पुन्हा एकदा सांगते, तुम्हाला जर असं वाटतं की मी टाइमपास करते सो तुम्ही व्हिडिओ सोडून देऊ शकता. मी ऑलरेडी इम्पॉर्टंट क्वेश्चन सांगितलेले आहेत, ते फक्त बघू शकता. ओके. ठीक आहे. सो द मिनिमम वेलोसिटी ऑफ दी स्पेसक्राफ्ट टू एस्केप फ्रॉम दी अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती आहे? अर्थची एस्केप वेलोसिटी दॅट इज, मी तुम्हाला सांगितलेलं आहे, लक्षात ठेवायचं आहे, 11.2 किलोमीटर पर सेकंड. ओके. सो हे आहे करेक्ट आन्सर. तर या ठिकाणी आपला पहिला जो चॅप्टर आहे तर तो संपलेला आहे. आता आपण सेकंड स्टार्ट करतोय. आय होप की कोणालाही पहिल्या चॅप्टरमध्ये काही डाऊट नाही आहे, नसेलच, कारण तुम्ही ते काही विचारलं नाही आहे डाऊट, त्याच्यामुळे. आता आपण स्टार्ट करतोय सेकंड चॅप्टर, जो की आहे आपला पेरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स. सो लेट अस स्टार्ट. पहिला आहे डोबेलायनर स्ट्रेट्स आर द ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स. डोबेलायनरने काय कुठल्या एलिमेंट्सचं ग्रुप तयार केलं होतं ज्यांचे सेम ॲटॉमिक नंबर आहेत, सेम प्रॉपर्टीज आहे, सेम ॲटॉमिक मास आहे की सेम डेन्सिटी आहे. सो त्यांच्यामध्ये इथे थोड्याशा तुम्हाला खानाखुणा दिसतील, बट या अवॉइड करा ज्या पण खानाखुणा आहेत त्या, कारण त्या आधी पेन्सिलने सॉल्व केलं होतं. सो हे प्लीज अवॉइड करा ज्या पण प्रश्नाला दिसत असेल ते. आणि हे आन्सर बरोबर असेल असं पण नाही आहे. सो तर प्लीज ते आन्सर कन्सिडर नका करू, मी जे सांगेन ते कन्सिडर करा. ठीक आहे. सो आता या ठिकाणी डोबेलायनरचे ट्रेट्स आर द ग्रुप्स ऑफ 3 एलिमेंट्स विथ ॲटॉमिक नंबरचा काही संबंधच नव्हता, ॲटॉमिक मास तर सेम नव्हतं, डेन्सिटीचा पण संबंध नव्हता. करेक्ट आन्सर आहे बी, केमिकल प्रॉपर्टीज. ओके. सो नेक्स्ट आहे इन डोबेलायनर स्ट्रेट LiNa आणि के म्हणजे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम. द ॲटॉमिक मासेस ऑफ लिथियम एवढं आहे आणि पोटॅशियम 39.1 आहे. सो ॲटॉमिक मास ऑफ सोडियम तुम्हाला काढायचं आहे 6.9 प्लस 39.1 डिवायडेड बाय करायचं आहे तुम्हाला 2. सो जे आन्सर येईल ते या ठिकाणी असणार आहे अराउंड 23च्या आसपास. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी. ओके. हे तुम्हाला नसेल सॉल्व करतायत तरी पण तुम्ही सोडियमचा मास तुम्हाला माहिती असेल मे बी, आणि मग तुम्ही त्याच्या आधारे आन्सर फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे न्यूटन्स लॉ ऑफ
सॉरी, न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्स वॉज फाउंड टू बी ॲप्लिकेबल ओनली अप टू. सो मी तुम्हाला सांगितलं होतं न्यूलँडचे लिमिटेशन्स तुम्हाला पाठ करायचे आहेत आणि त्यामधलाच हा क्वेश्चन आहे की न्यूलँडचा लॉ ऑफ ऑक्टेव्ह कुठपर्यंत ॲप्लिकेबल आहे. ओनली टिल कॅल्शियम, ओनली टिल ॲटॉमिक नंबर 20 पर्यंत. बट अर्थात त्या काळामध्ये ॲटॉमिक नंबर नव्हता, बट तरी पण कॅल्शियमपर्यंत. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज करेक्ट अकॉर्डिंग टू न्यूलँड्स ऑक्टेव्स. The elements are arranged in an increasing order of atomic number. त्या काळामध्ये atomic numberचा शोध नव्हता लागला. Every seventh element had properties similar to that of the first element. Every seventh elementचं प्रॉपर्टी आणि फर्स्ट एलिमेंटचं प्रॉपर्टी सेम आहे. तर सेवन्थ नव्हतं, ते 8th होतं. ठीक आहे. मेटल कोबॉल्ट आणि निकेल, कोबॉल्ट आणि निकेल एकाच ठिकाणी प्लेस केले गेले होते. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन सी. तरी पण डी पण रीड करूया. न्यूली डिस्कवर्ड एलिमेंट्स कुड बी इझिली अकोमोडेटेड विदाउट, नाही, डिस्टर्बिंग न करता त्याला अकोमोडेट करता आले नव्हते. त्याचं एक डिमेरिट होतं. ठीक आहे. सो आन्सर विल बी डी. ज्यांनी कोणी डी सांगितले आन्सर राईट आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट, येस, अनुश्री आन्सर करेक्ट आहे. आन्सर डी इज, सॉरी, आन्सर सी इज द राईट. डी नाही, सी, सॉरी, सी. आन्सर सी इज द राईट. डी आन्सर कुठल्या क्वेश्चनचा आहे? मे बी तू पहिला आधीच सांगितलं असेल, वॉट एव्हर. बट तुम्ही या ठिकाणी जेव्हा आन्सर सांगणार आहात प्लीज क्वेश्चन नंबर मेन्शन करा, जेणेकरून मला कळेल की कुठल्या क्वेश्चनचा कुठला आन्सर सांगताय. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे एका सिलिकॉन इन मेंडेलियस पेरियोडिक टेबल इज नोन ॲज. एका सिलिकॉन काय होतं? इट वॉज जर्मॅनियम. सो आन्सर इज बी. According to Mendeleev's prediction, what is the nature of oxide formed by element एका ॲल्युमिनियम. सो एका ॲल्युमिनियमचं नेचर काय होतं ते तुम्हाला सांगायचं. एका ॲल्युमिनियम वॉज हे ॲसिड आणि बेस दोघांची पण ते रिॲक्ट करू शकत होतं आणि त्याला आपण म्हणतो ॲम्फोटेरिक. सो करेक्ट आन्सर विल बी ए. नेक्स्ट आहे कम्प्लीट द फॉलोइंग कोरिलेशन. Complete the following correlation by selecting the appropriate option. Molecular formula of gallium oxide आणि molecular formula of gallium chloride. गॅलियम क्लोराईड आहे GaCl3. ओके. सो तुम्हाला इथून गॅलियम ऑक्साईडचा फॉर्म्युला चूज करायचा आहे. आता या ठिकाणी आपल्याला इथून कळते की गॅलियमची व्हॅलेन्सी किती आहे? 3 आहे. ओके. म्हणजे ऑब्व्हियसली ऑक्सिजनसाठी पण GaO3च्याच फॉर्ममध्ये ते असलं, Ga2O3च्या फॉर्ममध्ये असलं पाहिजे. कारण जेव्हा आपण ऑक्साईड्स करतो, हे तुम्ही कोरिलेट करू शकता विथ ॲल्युमिनियम ऑक्साईडसाठी. ओके. ॲल्युमिनियम ऑक्साईड कसं आहे? Al2O3. म्हणजे जस्ट मी तुम्हाला कोरिलेशन सांगते व्हॅलेन्सी सेम असल्यामुळे, आणि तुम्ही त्याशी कोरिलेट करू शकता कारण गॅलियम इज ॲल्युमिनियम ओनली, एक ॲल्युमिनियम. ठीक आहे. सो त्याच्यामुळे करेक्ट आन्सर येणार आहे Ga2O3. सो गॅलियमच्या, सॉरी, तुम्हाला जर ॲल्युमिनियमच्या गोष्टी माहिती असतील तर तुम्ही त्या गॅलियमसोबत रिलेट करू शकता. ठीक आहे. इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल द एलिमेंट्स आर अरेंज्ड इन अकॉर्डन्स विथ देअर. मॉडर्न पेरियोडिक टेबलपर्यंत ॲटॉमिक नंबरचा शोध लागला होता. सो करेक्ट आन्सर येणार आहे ॲटॉमिक नंबर्स. ठीक आहे. येस, ज्याने बी आन्सर सांगितले त्यांचा आन्सर राईट आहे. सिलेक्ट द करेक्ट लेबल टू इंडिकेट द पोझिशन ऑफ डिफरंट ब्लॉक्स इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल. आता इथे ए काय आहे? एस ब्लॉक आहे, सी डी ब्लॉक आहे, बी पी ब्लॉक आहे आणि डी एफ ब्लॉक आहे. सो आता तुम्हाला हे ओळखायचं आहे. ए एस ब्लॉक आहे, ए एस ब्लॉक आहे, ए एस ब्लॉक आहे, बी पी ब्लॉक आहे, बी पी ब्लॉक आहे. ओके. सो डी जो आहे तर तो आहे एफ ब्लॉक. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन डी. हे असे क्वेश्चन्स खूप इझी आहेत आणि याला फक्त तुम्हाला बेसिक नॉलेज असलं पाहिजे पेरियोडिक टेबलचं, मग तुम्ही आरामात हे सगळे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. सो क्लोरीन जे आहे तर ते येतं ग्रुप नंबर 17मध्ये. यासाठी तुमचा पेरियोडिक टेबल पाठ असला पाहिजे. सोडियम येतं ग्रुप नंबर 1मध्ये. अर्गॉन इज द नोबल गॅस ग्रुप नंबर 18 आणि उरलेला मॅग्नेशियम ग्रुप नंबर 2. आता ह्या ज्या जोड्या लावल्या तर त्या कशा आहेत? पहिल्याचं सी, दुसऱ्याचं ए. येस. सो ऑप्शन नंबर बी. तिसऱ्याचं डी आहे ना? तिसऱ्याचं डी आणि चौथ्याचं बी. राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल दी पी ब्लॉक इन्क्लूड्स. सो पी ब्लॉकमध्ये काय आहे? पी ब्लॉक म्हणजे कोणता? हा वाला ब्लॉक. ओके. सो हा जो पी ब्लॉक आहे त्याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये मेटल पण येतात, नॉन मेटल पण येतात आणि मेटलॉइड पण येतात. सो हे खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. त्याच्यामुळे याचा आन्सर जे येणार आहे, फक्त नॉन मेटल्स नाही घेऊ शकत आपण. याच्यामध्ये इथे जे आहेत, एक मिनिट लेट मी चेक. इथून अशी लाईन जाते. सो इथे मेटलॉइड्स पण आहेत, मेटल्स पण आहेत आणि नॉन मेटल्स पण आहेत. ओके. सो याचा करेक्ट आन्सर येणार आहे ते म्हणजे सगळे याच्यामध्ये प्रेझेंट आहे, मेटल, नॉन मेटल आणि मेटलॉइड. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट 5th क्वेश्चन आहे ना? विच पेअर ऑफ एलिमेंट्स डू यू थिंक विल हॅव सिमिलर प्रॉपर्टीज. आता या ठिकाणी कोणाकडे सिमिलर प्रॉपर्टीज असणार आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. ठीक आहे. सिमिलर प्रॉपर्टीजवाल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या ठिकाणी ओळखायच्या आहेत. जे एका सेम ग्रुपमध्ये असतात. कोण एका सेम ग्रुपमध्ये आहे? हेलिना. ओके. सोडियम आणि लिथियमच्या प्रॉपर्टीज सेम असणार आहे. हे दोघांचं नाही आहे, हे पण नाही. ओके. जे सेम ग्रुप्समध्ये असतात त्यांच्या प्रॉपर्टीज सेम असतात. ठीक आहे. नेक्स्ट, द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल ऑफ अल्कली मेटल. अल्कली मेटल म्हणजे काय? फर्स्ट ग्रुपवाले. आणि हॅलोजन म्हणजे काय? लास्ट, 17th ग्रुपवाले. लास्ट नाही, सेकंड लास्ट.
17 ग्रुपवाले. सो दोघांच्या पण व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहे ते बघायचं आहे. अल्कली मेटलमध्ये 1 असतं आणि 17 नंबर म्हणजे शेवटी असणारे 7. सो ऑप्शन इज बी. ओके, 6चं बी आहे. ठीक आहे. जे आन्सर देता तुम्ही आन्सर देत राहा, कारण प्रत्येक वेळी मी आन्सर बघणं तुमचे नावं घेण्यामध्ये वगैरे शक्यतो टाइम वेस्ट नाही करणार, कारण आपल्याला पुढे पुढे जायचं आहे. सो अ स्टुडंट वॉज आस्क्ड टू सिलेक्ट 2 एलिमेंट्स हॅव्हिंग 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स फ्रॉम द मॉडर्न पेरियोडिक टेबल. आता 8 व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स कोणामध्ये असणार आहेत? जे नोबेल गॅसेस असणार आहेत. आता या ठिकाणी नोबेल गॅसेस कोण कोण आहे? अर्गॉन आणि निऑन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, अर्गॉन आणि निऑन. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ मॅग्नेशियम. मॅग्नेशियमचं तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन द्यायचं आहे. मॅग्नेशियमचा नंबर आहे 12. सो 282 इज द राईट आन्सर, ऑप्शन ए. नेक्स्ट आहे विच पेअर ऑफ ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट्स एलिमेंट्स इन द सेम ग्रुप. सो विच पेअर ऑफ द ॲटॉमिक नंबर्स रिप्रेझेंट्स द एलिमेंट्स इन द सेम ग्रुप. सो तुम्हाला याची व्हॅलन्सी फाइंड आउट करायची आहे. आफ्टर व्हॅलन्सी तुम्हाला हे आन्सर मिळेल. सो 11 म्हणजे सोडियम, 19 म्हणजे पोटॅशियम. सो पहिलंच आन्सर करेक्ट आहे. ठीक आहे. एक तर तुमचा पेरियोडिक टेबल पार्ट असला पाहिजे, किंवा तुम्ही इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन लिहा आणि मग तुम्ही ते सॉल्व्ह करा. तुम्ही कसंही करू शकता. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट कार्बन हॅज, एक मिनिट, खूप जास्त ब्राईटनेस झाला आहे आणि हा कमी नाही होते. ओके, हां. कार्बन हॅज डॅश इलेक्ट्रॉन्स इन द आउटरमोस्ट शेल. कार्बनच्या आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? कार्बनचा ॲटॉमिक नंबर आहे दॅट इज 6. सो 2,4. सो करेक्ट आन्सर इज बी, दॅट इज 4. नेक्स्ट पेरियोडिक टेबलचे ट्रिक्स. सो आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया, कारण आता मला MCQs घ्यायचे आहेत. सो मोस्ट ऑफ द ऑडियन्स MCQsकडे फोकस्ड आहे. तुम्ही कुठेही सर्च करा यूट्यूबवरती, तुम्हाला तसे मिळतीलच. कुणाचा पण व्हिडिओ बघू शकता, खूप जणांनी अपलोड केलेले आहेत तसेही. सो आउटरमोस्ट शेल फॉर एलिमेंट्स ऑफ पिरियड नंबर 3. सो पिरियड नंबर 3 साठी आउटरमोस्ट शेल काय असणार आहे? किती सिंपल क्वेश्चन आहे. इट विल बी एम. एक मिनिट, KLMN. सो इट विल बी एम, कारण थर्ड पिरियड आहे त्याच्यामुळे MN आहे. ओके. नेक्स्ट आहे द करेक्ट, हे जरा मार्किंग्स इग्नोर करा. हां. सो करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक रेडियस इन अल्कलीन अर्थ मेटल इज. सो अल्कलीन अर्थ मेटलमध्ये जे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ, इन्क्रीजिंग किंवा डिक्रीजिंग, जे पण ह्यांनी जे ऑर्डर खाली दिलेली आहे ती तुम्हाला करेक्ट ऑर्डर निवडायची आहे. आता हे त्यासाठी तुम्हाला आपला एक पेरियोडिक टेबल जो आहे तो पार्ट असला पाहिजे. सो मॅग्नेशियम म्हणजे 12 नंबर, कॅल्शियम इज 20 नंबर. पहिलंच ऑप्शन करेक्ट आहे. ओके. मॅग्नेशियम फर्स्ट येणार, मग कॅल्शियम येणार. सो 12, 20. डाऊन द ग्रुप काय होते? रेडियस इन्क्रीज होत जाते. ओके. सो ते लॉजिक तुम्ही या ठिकाणी वापरणार आहात, आणि तिघं पण एकाच ग्रुपचे आहेत. सो डाऊन द ग्रुप काय होते? रेडियस इन्क्रीज होते. पहिला मॅग्नेशियम येणार, मग कॅल्शियम, मग स्ट्रॉन्शियम. नेक्स्ट आहे द करेक्ट इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ नॉन मेटॅलिक कॅरेक्टर. नॉन मेटॅलिक टुवर्ड्स राईट साईड. पिरियडमध्ये राईटकडे जाताना नॉन मेटॅलिक कॅरेक्टर वाढत जातं. सो तर या ठिकाणी ॲल्युमिनियम, सिलिकॉन, क्लोरीन, फॉस्फर. क्लोरीन इकडे पाहिजे होतं. क्लोरीन लास्टमध्ये कुठे? या दोन ठिकाणी. सो आता आपण या दोघांमध्ये बघूया. सो फॉस्फरस ग्रुप नंबर 15, सिलिकॉन ग्रुप नंबर 14. सिलिकॉन आधी पाहिजे होतं. सो करेक्ट आन्सर इज डी. तुम्हाला पण याच पद्धतीने जायचं आहे. ठीक आहे. तुम्हाला पण याच पद्धतीने तुमच्या आन्सरपर्यंत पोहोचायचं आहे. आय होप तुम्हाला आन्सर कसं फाइंड आउट करायचं हे कळत असावं. अगेन आय एम नॉट गेटिंग एनी डाऊट्स. सो मी अजून करते की तुम्हाला हे आन्सर्स कळत आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज वाईल मुव्हिंग डाऊन द ग्रुप. सो जेव्हा आपण डाऊन द ग्रुप जातोय, वरून खाली जेव्हा येतोय, तेव्हा रेडियस वाढते. ठीक आहे. इलेक्ट्रो पॉझिटिव्हिटी जी आहे त्या ती वाढते. अजून काय ऑप्शन्स आहेत? अरे इथे काय होतं? व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स पण वाढतात. आणि नेक्स्ट आहे नंबर ऑफ शेल्स. यांनी काय विचारले? काय नाही वाढत ना. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्रीज वाईल गोईंग डाऊनवर्ड्स. सो रेडियस वाढतं, पॉझिटिव्हिटी वाढते, व्हॅलन्स इलेक्ट्रॉन नाही वाढत, शेल्सचा नंबर वाढतं. ओके. व्हॅलन्स इलेक्ट्रॉन कुठे वाढतं? पिरियडमध्ये जाताना. ठीक आहे. पिरियडमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा व्हॅलन्स इलेक्ट्रॉन्स वाढतात. सो थर्ड फक्त चुकीचं आहे. थर्ड म्हणजे ऑप्शन सी. ओके. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच अमंग द फॉलोइंग एलिमेंट्स वुड गेन अन इलेक्ट्रॉन इझिली. जे मेटल असणार तर ते इलेक्ट्रॉन लूज करतं, आणि जे नॉन मेटल्स आहे तर ते इलेक्ट्रॉन गेन करतात. आता या ठिकाणी हे तर मेटल आहे, हे पण मेटल आहे. आता फॉस्फरस आणि क्लोरीन या दोघांपैकी कोण इझिली मेटल गेन करणार आहे? तर ऑब्व्हियसली क्लोरीन गेन करेल, कारण क्लोरीनला फक्त एकच इलेक्ट्रॉनची गरज आहे. ठीक आहे. सो फॉस्फरसपेक्षा पण क्लोरीन जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. सो करेक्ट आन्सर विल बी क्लोरीन. बी आणि सी तर नाही येणार, कारण हे तर मेटल्स आहे. सो ते येणारच नाही आहेत. ठीक आहे. इट्स ओके. ज्यांना बघायचं ते बघू शकतात, ज्यांना नाही बघायचं ते जाऊ शकतात. नो प्रॉब्लेम. हे जे MCQs आहेत ते 1st to 5th चॅप्टरचे आहेत. बाकीचे MCQs तुम्हाला उद्या पाहायला मिळतील, पण मला आज काय एवढा रिस्पॉन्स चांगला नाही भेटत आहे. सो मे बी उद्याचं सेशन आय डोंट थिंक सो एवढं चांगलं जाईल, बट आय विल ट्राय माय बेस्ट. ठीक आहे. चलो नेक्स्ट.
4 एलिमेंट्स आहेत ABCD आर मार्क्ड इन द मॉडर्न पेरियोडिक टेबल. सो तुम्हाला हे याच्याबद्दल इन्फॉर्मेशन सांगायची आहे. लाईक यांच्यामध्ये सी हा अल्कलाईन अर्थ मेटल आहे. अल्कलाईन अर्थ म्हणजे सेकंड ग्रुपचा. सेकंड ग्रुपमध्ये आहे का सी? नाही. सो पहिला इज रॉंग. एलिमेंट डी इज नॉन मेटल. सो हे असू शकतं. एलिमेंट डी काय आहे? नॉन मेटल असू शकतो. ठीक आहे. सो त्याच्यामुळे हे राईट असू शकतं. अजून सी आणि डी पण बघूया. ए हॅलोजन आहे. हॅलोजन म्हणजे ग्रुप नंबर 17 नाही. सो सी इज रॉंग. ओके. आणि बी ट्रान्झिशनमधले म्हणजे या ब्लॉकमधले डी ब्लॉकमधले डीमध्ये आहे का? बी नाही आहे. त्याच्यामुळे रॉंग. सो करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी. ठीक आहे. जे लोक हे MCQs करतील ना त्यांना उद्या अजिबात त्रास होणार नाही MCQसाठी. बट जे नाही करत आहेत ते तुम्ही बघू शकता तुमचं काय करायचं ते. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग नोबल गॅसेस हॅज 2 इलेक्ट्रॉन्स इन इट्स बॅलन्स शेल. सो 2 इलेक्ट्रॉन्स कोणामध्ये आहेत? हे खूप इझी आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. थोडासा ट्रिकी आहे. फक्त हेलियममध्येच 2 इलेक्ट्रॉन असतात. सो त्याच्यामुळे करेक्ट आन्सर आहे बी. नोबेल गॅसेसमध्ये. बाकीचं नाही बघत आहोत आपण. फक्त नोबेल गॅसेसमध्ये हेलियमकडेच फक्त 2 इलेक्ट्रॉन्स आहेत. बाकी सगळ्यांकडे 8 इलेक्ट्रॉन्स असतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आणि व्हॅलेन्सी. 3 आहे तर 3 येणार आहे. सो पहिल्याचा आन्सर आहे सी. 6 आहे तर 6मधून 8मधून 6 गेले 2 उरतात. सो दुसऱ्याचा आन्सर आहे बी. पहिल्याचं सी, दुसऱ्याचं बी. सो सी किंवा डी पैकी असलं पाहिजे एक. नेक्स्ट आहे 2,8. याची व्हॅलेन्सी तर 0 येणार आहे. सो थर्डचं ई. ओके. सो ऑप्शन नंबर डी इज द राईट आन्सर. 18चं डी आहे. ओके. सो देवयानी करेक्ट आहे आन्सर. नेक्स्ट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ एलिमेंट्स एक्स इज 2,8,2 इट बिलॉंग्स टू. आता या ठिकाणी तुम्हाला कुठल्या ग्रुपमध्ये ते बिलॉंग करते हे सांगायचं आहे. आता इझी आहे की हा कुठल्या ग्रुपमध्ये बिलॉंग करेल. 2 व्हॅलेन्सी आहे म्हणजे सेकंड ग्रुपमध्ये बिलॉंग करेल. आणि तुम्हाला माहीत असेल तर हे मॅग्नेशियम आहे. आणि 3 आहेत या ठिकाणी 3 शेल्स आहेत. त्याच्यामुळे थर्ड पिरियडमध्ये. सो सेकंड ग्रुप आणि थर्ड पिरियड ऑप्शन सी इज द राईट आन्सर. इन दिस वे आपला हा जो चॅप्टर आहे तर तो संपलेला आहे. आय होप तुम्हाला याच्यामध्ये पण कुठलाही डाऊट नाही किंवा कुठली शंका नाही आहे. आणि आता आपण स्टार्ट करतोय थर्ड चॅप्टर. एनी डाऊट्स? थँक्यू खुशी. एनी डाऊट्स? नो डाऊट्स? ठीक आहे. आपण पुढे जाऊया. नेक्स्ट आहे केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्समध्ये फर्स्ट आहे 3.1 वरती काही हे जे मार्किंग सिलेक्ट आहे याचा अर्थ 3.1 वरचे हे क्वेश्चन्स आहेत. सो पहिला आहे ते म्हणजे झिंक सल्फेट आणि कॉपर सल्फेट सोल्युशन्स आर. तर हे एवढे एक्सपेरिमेंट बेस्ट क्वेश्चन्स तुम्हाला एक्झाममध्ये नाही विचारले जात. बट तरीही या ठिकाणी आहे तर तुम्ही बघू शकता की पहिल्याचे आहे झिंक सल्फेट कुठल्या कलरचं आहे. दुसरं म्हणजे कॉपर सल्फेट. सो कॉपर सल्फेटचा कलर तुम्हाला सगळ्यांना आय होप माहिती असेल. कॉपर सल्फेट हे नेहमी ब्ल्यू असतं आणि झिंक सल्फेट इज कलरलेस. हे तुम्हाला तसं नाही विचारलं जाणार एक्झामला. बट ठीक आहे. एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणून लक्षात ठेवू शकता. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट sodium carbonate Na2CO3 solution is added to calcium chloride. So which observation is incorrect? हे पण असे एक्सपेरिमेंट बेस्ट क्वेश्चन्स तुम्हाला युजली नाही येणार. बट तरी पण जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन इथून गॅस रिलीज होतो. ठीक आहे. नेक्स्ट आयडेंटिफाय इनकरेक्ट स्टेटमेंट्स रिगार्डिंग टू दी कन्व्हेन्शन्स फॉलोड बाय रायटिंग द केमिकल इक्वेशन. ठीक आहे. सो तुम्हाला इथून आपण जेव्हा केमिकल इक्वेशन लिहितो तर त्याच्यामध्ये काही या स्टेप्स आहेत. तर यापैकी तुम्हाला इनकरेक्ट स्टेप जी आहे तर ती ओळखायची आहे. ठीक आहे. सो पहिला आहे या ठिकाणी द गॅशियस प्रोडक्ट इज इंडिकेटेड बाय अपवर्ड ॲरो. सो येस हे राईट आहे की जो पण गॅशियस प्रोडक्ट असेल तो पण असं एक वरती ॲरो देऊन इंडिकेट करतो. हायड्रोजन ऑक्सिजन जे पण असेल ते. सो पहिला इज राईट. आपल्याला इनकरेक्ट निवडायचं आहे. रिॲक्टंट ऑर प्रोडक्ट इन द फॉर्म ऑफ अ सोल्युशन इन वॉटर. नाही. इन वॉटर असेल तर आपण एक्यू लिहितो. इट इज ॲक्वियस. ओके. दुसरं कुठलं पण सोल्युशन असेल तर आपण लिक्विड लिहितो. पण वॉटरमध्ये आपण ॲक्वियस लिहितो. सो बी इज द इनकरेक्ट. बाकी तुम्ही हवं तर सी आणि डी रीड करू शकता. नेक्स्ट आहे मे बी सगळेजण लाईव्ह सोडून गेलेले आहेत. बट इट्स ओके. कारण संख्या खूप कमी झाली आहे. मे बी त्यांना बोर होत असावं. बट माझ्याकडे दुसरा काही ऑप्शन नाही आहे. नेक्स्ट आहे बॅलन्सिंग ऑफ केमिकल इक्वेशन. द टोटल नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन वन मोलिक्यूल ऑफ इच NH4Cl आणि NH3R डॅश डॅश डॅश. ठीक आहे. सो तुम्हाला टोटल नंबर ऑफ ॲटम्स फाइंड आउट करायचे आहेत. आता इथे किती ॲटम्स आहेत तुम्हाला काउंट करायचं आहे. लेटस काउंट की याच्यामध्ये किती ॲटम्स आहेत. ॲटम्स कसे काउंट करायचे. सो जेव्हा तुम्ही आता या ठिकाणी ॲटम्स काउंट करणार आहात तर याच्यामध्ये एक N आहे, 4 H आहेत, एक Cl आहे. म्हणजे किती झाले एकूण 6. सो याच्यामध्ये तर 6 आहेत आणि याच्यामध्ये 3 हायड्रोजन, एक नायट्रोजन असे मिळून 4. सो 6,4 इज द राईट आन्सर. ऑप्शन डी इज द राईट आन्सर. ठीक आहे. आय होप की माझा आवाज क्लिअर आहे. 3 हायड्रोजन, एक नायट्रोजन असे. येस क्लिअर आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अच्छा तुम्ही लाईव्ह चॅट नाही करू शकत आहे कारण माझ्याकडून सेटिंग अशी झाली आहे की ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे तेच फक्त चॅट करू शकतात. ओके. त्याच्यामुळे व्ह्युअर्स एवढे कमी आहेत. तर मे बी आता लाईव्हमध्ये मला सेटिंग्स नाही चेंज करता येणार.
एक मिनटं मी ट्राय करते, फक्त एक मिनटं मला वेळ द्या. मला हे चेंज करता आलं तर मी हे चेंज करण्याचं ट्राय करते. खरं तर डेस्कटॉपमध्ये जाऊनच करावं लागेल. ओके, वेट फॉर 1 मिनिट. तोपर्यंत तुम्ही पुढचे आन्सर्स पुढचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. मी एक मिनटं ही सेटिंग जराशी चेंज करते, क्योंकि प्रॉब्लेम हो गया आहे. मला आत्ता कळलं आहे की हे मी ऑन ठेवलेलं आहे ते, आणि त्याच्यामुळे मे बी काही जण थांबत नाही आहेत. सो लेट मी चेंज. 1 मिनिट, फक्त 1 मिनिट. ओके, येस, आता मी सेटिंग चेंज केलेली आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. आय होप आता तुम्हाला आन्सर्स देता येतील. आफ्टर दॅट नेक्स्ट आहेत ABCD ही इज इन द बॅलन्स्ड इक्वेशन गिवन बिलो आर. सो तुम्हाला या ठिकाणी ABCD काय काय आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे तुम्हाला ह्या इक्वेशनला आधी बॅलन्स करावं लागेल. बॅलन्स कसं करायचं हे मी रिव्हिजन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी NA 2 आहेत आणि इथे NA 1च आहे. सो तुम्हाला काय करावं लागेल, ते 2 लिहावं लागेल. मग आता O पण 2 झाले, H पण 2 झाले. ओके, आधी आपण सल्फरला करूया. सल्फर बरोबर आहे दोन्ही पण साईडला, सो नो प्रॉब्लेम सल्फरला. नेक्स्ट आहे तुम्हाला काय करायचं आहे, ऑक्सिजन बॅलन्स करायचं आहे. तर इथे 2 ऑक्सिजन आहे, इथे 4 ऑक्सिजन आहे, 6 ऑक्सिजन झाले. या ठिकाणी 4 आणि 1 5च आहे. सो इथे तुम्ही 2 द्या. ठीक आहे. सो आता या ठिकाणी 6 ऑक्सिजन झालेत. हायड्रोजन किती आहेत, 2, 4 हायड्रोजन, येस बॅलन्स्ड. सो ए काय येणार आहे इथे 2, ए येणार आहे 2, बी काहीच नाही, बी 1, सी पण 1 आणि डी 2. सो करेक्ट आन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन बी. सो सेकंडचं करेक्ट आहे ते म्हणजे बी. ओके, आय होप हे पण सगळ्यांना कळलेलं आहे. हे पण इझी होतं. एनी डाऊट्स? एनी डाउट्स नाही ना? ठीक आहे, चलो आगे. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग इज बॅलन्स. तुम्हाला आता बॅलन्स कुठला आहे याच्यापैकी तर ते निवडायचं आहे. N2H2 इज इक्वल टू NH3. सो हे बॅलन्स्ड आहे का नाही? हे बॅलन्स नाही आहे. 2AgNO3, 2Ag आहे, NO3 आहे, Cu 1 आहे. येस, सो आय थिंक याचा आन्सर आहे बी. सो बी इज बॅलन्स्ड. ठीक आहे. SO2 मध्ये S1 आहे, O2 आहेत, नाही हे पण बॅलन्स नाही, हे पण बॅलन्स नाही. सो ऑप्शन करेक्ट आहे बी. नेक्स्ट आहे टाईप ऑफ केमिकल रिॲक्शन्स. सो ड्युरिंग करोजन ऑफ आयरन ऑक्सिडेशन ऑफ डॅश ऑकर्स इन द डॅश रिजन. सो तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे, कारण हे जो क्वेश्चन आहे तर तो सेम तुम्हाला एक्सरसाइजमध्ये सुद्धा आहे. सो आय होप की तुम्हाला याचा आन्सर माहिती आहे. सो आता या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, जेव्हा कोरोजन होतं, ओके, ऑक्सिडेशन, कोणाचं ऑक्सिडेशन होणार आहे कोरोजनच्या वेळेस, अर्थात जे ऑक्सिजन आहे तर ते एनोडवरती हे जे आयरन आहे त्याचं ऑक्सिडेशन होणार आहे, आणि हे कुठे होणार आहे, एनोडवरती, कारण एनोड रिजनमध्ये काय होतं, ऑक्सिडेशन. ओके, तुम्हाला ट्रिक माहिती असेल, LOAN लोन म्हणजे काय होतं, एनोडवरती ऑक्सिडेशन. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए, दॅट इज आयरनचं एनोडवरती ऑक्सिडेशन होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. ऑक्सिडेशन म्हणजे लॉस ऑफ इलेक्ट्रॉन, येस राईट. ऑक्सिडेशन म्हणजे ॲडिशन ऑफ ऑक्सिजन, हे पण राईट. इन रेडॉक्स रिॲक्शन ऑक्सिडंट अंडरगोज ऑक्सिडेशन रिॲक्शन. ऑक्सिडंट म्हणजे काय, ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट स्वतः काय होतो, रिड्यूस होतो आणि दुसऱ्याला काय करतो, ऑक्सिडाइज करतो. सो सी रॉंग आहे. इन ऑक्सिडेशन नेट चार्ज इन्क्रीज होतो, हे करेक्ट आहे. सो ऑप्शन सी इज द इनकरेक्ट, जे आपल्याला निवडायचं होतं. ओके. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डबल डिस्प्लेसमेंटमध्ये काय बनतं, प्रेसिपिटेट बनतं. सो आता या ठिकाणी डबल डिस्प्लेसमेंट रिॲक्शन कुठली आहे, आपल्या टेक्स्टबुकमध्ये BaCl2 एकच दिलेली आहे. सो ऑप्शन इज डी. ज्यांनी पुस्तक वाचलं असेल त्यांना हे माहिती आहे की एकच रिॲक्शन आहे डबल डिस्प्लेसमेंटची. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे कॉपर व्हेन रिॲक्ट्स विथ डायल्यूट HNO3 डॅश विल बी फॉर्म्ड ॲज अ प्रोडक्ट. जेव्हा कॉपर म्हणजे Cu रिॲक्ट करेल HNO3 डायल्यूट आहे हां, तर आता आपल्याला या ठिकाणी काय मिळणार आहे, ॲज अ प्रोडक्टच्या फॉर्ममध्ये. सो इथे मिळेल NO, येस NO मिळेल. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. या रिॲक्शन्स तुम्हाला टेक्स्टबुकमध्ये बघायला मिळतील. तसं तर ह्या खूप वेळा बघून पाठ झाले जातात, बट आय होप तुमचे पण पाठ झाले असतील. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग रिॲक्शन इज इनकरेक्टली मॅच्ड. आता इथे डिस्प्लेसमेंट रिॲक्शन दिलं आहे Cu. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये काय होतं, जे लेस रिॲक्टिव्ह आहे त्या ते शिफ्ट होतं. ओके. सो आता या ठिकाणी खरं तर PB आणि CuSO4 हे करेक्ट आहे, पहिलं करेक्ट आहे.
नेक्स्ट आहे हे डिकम्पोजिशन रिॲक्शन आहे. सो बी इज द रॉंग. डबल डिस्प्लेसमेंट आपण आत्ताच पाहिली ती BaCl2 PaSO4 सोबतची, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे डिकम्पोजिशन, हे पण करेक्ट आहे. सो ऑप्शन बी इज द रॉंग. ही कुठली आहे? डिकम्पोजिशन. सो पाण्याचं जे इलेक्ट्रोलायसिस आहे दॅट इज डिकम्पोजिशन रिॲक्शन, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट ओके, नेक्स्ट आहे द चार्ज ऑन Fe इन फेरस आयन आणि फेरिक आयन. सो बेसिकली फेरस आयन म्हणजे Fe2+, फेरस म्हणजे, आणि फेरिक म्हणजे Fe3+. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. नेक्स्ट आहे सातव्याचं काय आहे? विच इज द रिॲक्टंट इन द फॉलोविंग. एकतर MnO2 रिॲक्टंट आहे. विच ऑफ द फॉलोविंग इज द रिॲक्टंट आहे. रिडक्टंट म्हणजे काय? रिड्युसिंग एजंट. सो रिड्युसिंग एजंट कोण आहे? जो रिड्यूस होतोय म्हणजेच काय? एकतर तो ऑक्सिजन लूज करतोय, इलेक्ट्रॉन्स गेन करतोय किंवा हायड्रोजन गेन करतोय. आता इथे कोणी काय गेन केलं? याने ऑक्सिजन लूज केलंय आणि याने जे आहे तर ते इलेक्ट्रॉन्स गेन केलेले आहे, याचा ऑक्सिडेशन नंबर इथे इन्क्रीज होतोय. सो HCl विल बी दी करेक्ट आन्सर. आणि युजली अशा रिॲक्शन्समध्ये HCl मोस्टली रिड्युसिंग एजंटचं काम करतं, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द केमिकल फॉर्म्युला ऑफ रस्ट. आय होप हे सगळ्यांनी पाठ केलं असावं. लाईव्ह सेशनमध्ये आपण खूपदा पाहिलं होतं. सो आन्सर आहे ते म्हणजे ए, कारण हे येऊ शकतं. खूप इम्पॉर्टंट MCQ आहे, ठीक आहे. चलो नेक्स्ट आहे वेन 2 or more रिॲक्टंट्स कंबाईन इन अ रिॲक्शन टू फॉर्म अ सिंगल प्रोडक्ट. आणि या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? सो ए आणि बी कंबाईन होत आहेत आणि यू विल गेट सी. सो या रिॲक्शनला आपण काय म्हणतो? यांनी सांगितलंय कंबाईन होत आहेत. सो कंबाईन म्हणजे काय? कॉम्बिनेशन रिॲक्शन. सो क्वेश्चन में उसका आंसर छिपा है, देख लो, आंखें खोल के फाड़ के. नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोविंग इज अन एक्झाम्पल ऑफ एक्झोथर्मिक रिॲक्शन, जिथे हीट बाहेर पडते. आता इथे हीट बाहेर रिलीज होते का? नाही. हीट काय होते? ॲब्झॉर्ब होते. सो हे एंडोथर्मिक आहे. हीट बाहेर रिलीज होते. सो हे एक्झो आहे, हे पण एंडो आहे. हे असं जेव्हा ट्रायंगल असेल याच्यात आपण हीट देतोय. सो हे सगळे एंडो आहेत. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी, ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे अ स्टुडंट होल्ड्स अ मॅग्नेशियम स्ट्रीप इन पेअर ऑफ टॉंग्स अँड इग्नाइट्स दी स्ट्रीप. सो स्ट्रीपला ते थोडंसं खालून बर्न करतं. ऑन बर्निंग ऑफ मॅग्नेशियम मेटल इन द प्रेझन्स ऑफ एअर एक व्हाईट पावडर बनते. आणि जेव्हा मॅग्नेशियम ऑक्सिजनसोबत रिॲक्ट करते तेव्हा मॅग्नेशियम या ठिकाणी काय बनवणार आहे? MgO, कॉल्ड एज मॅग्नेशियम ऑक्साईड. सो करेक्ट आन्सर आहे सी, ओके. सो आपण कॉमन सेन्स होता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रेट ऑफ केमिकल रिॲक्शन इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू. टेम्परेचर वाढलं तर रेट ऑफ केमिकल रिॲक्शन वाढते, त्याच्यामुळे हे डिरेक्टली प्रपोर्शनल आहे. कॅटलिस्टने पण वाढते. कॉन्सन्ट्रेशन जेवढं वाढवाल तेवढं पण वाढणार. साईज जर कमी असेल तर रेट जास्त असतो, साईज जास्त असेल तर रेट कमी असणार. सो हे कसं आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. सो ऑप्शन डी इज द राईट आन्सर. वनस्पती घी इज ऑब्टेन फ्रॉम व्हेजिटेबल ऑइल ऑन रिॲक्शन विथ. सो हे हायड्रोजनेशन रिॲक्शन आहे. सो वनस्पती घी इज ऑब्टेन. सो जेव्हा तुम्ही ऑइलला हायड्रोजनेट करता इन द प्रेझन्स ऑफ निकल तेव्हा तुम्हाला घी मिळणार आहे, ओके. सो आता या ठिकाणी निकल कुठे आहे? येस, इथे निकेल आहे. इथे नाही आहे निकेल, इथे निकेल आहे, हे नाही, ओके. सो आता या ठिकाणी तुम्हाला काय करायचं? हायड्रोजनेट म्हणजे काय? हायड्रोजन गॅस पास आउट करायचं आहे. सो करेक्ट ऑप्शन विल बी आन्सर सी. नेक्स्ट आहे द प्रोसेस ऑफ ऑक्सिडेशन रिॲक्शन ऑफ फूड स्टफ कॅन बी स्लो डाऊन. सो ऑक्सिडेशन रिॲक्शनचं प्रोसेस स्लो डाऊन म्हणजे कमी केलं जाणार जर अँटीऑक्सिडंट वापरले तर, अर्थात रॅन्सिडिटी. हे काय आहे? रॅन्सिडिटी. हां, सो रॅन्सिडिटी काय होईल? कमी होईल. एअरटाईट कंटेनरमध्ये टाकला तरी पण रॅन्सिडिटी कमी होईल. लिव्हिंग असाईड नाही, ह्याच्या उलट ती वाढेल. सो करेक्ट आन्सर आहे ए आणि बी बोथ. सो आन्सर डी विल बी राईट आन्सर, ठीक आहे. आजचा रिस्पॉन्स बघता मला नाही वाटत की उद्या लाईव्ह घ्यायला पाहिजे, बट देन ऑल्सो आय विल ट्राय माय बेस्ट, घेण्याचा प्रयत्न करेन, ठीक आहे. जे लोक खरंच सिरियस आहेत ते तुम्ही पोलमध्ये देऊ शकता. जर पोल बऱ्यापैकी आला तर मी लाईव्ह घेईन, कारण असा काहीच यूज होत नाही. तुम्ही आन्सर्स पण नाही देत आहात. सो हे असं वाटतं मी स्वतःसाठी अभ्यास करते. इट्स ओके. पण जे खरं सिरियसली अभ्यास करते मी त्याच्यासाठी घेईन, नक्कीच लाईव्ह घेईन, ठीक आहे. ओके. सो कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही 3 चॅप्टर्स पार केलेले आहेत. नेक्स्ट आहे फोर्थ चॅप्टर आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. हा चॅप्टर थोडासा याचे MCQs तुम्हाला न्यूमॅरिकल्स पण मध्ये मध्ये बघायला मिळतील, पण चॅप्टर तसा चांगला आहे. डॅश ऑकर्स वेन मोर अप्लायन्सेस वर्क टुगेदर इन अ सर्किट. एकाच सर्किटमध्ये जर खूप सारे ॲप्लिकेशन्स तुम्ही अटॅच केले तर काय होईल? लोड वाढेल. ओके, लोड वाढेल म्हणजेच काय? ओव्हरलोडिंग होईल, ठीक आहे. सो इट्स ओके सुयश, यू कॅन स्टडी, ओके. करेक्ट आन्सर इज बी, ओव्हरलोडिंग. द पोटेन्शियल डिफरन्स. हा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चनच्या सिरीजमध्ये पण सांगितलं होतं. याचं करेक्ट आन्सर काय येणार आहे? 220 वोल्ट, ओके. सो ऑप्शन इज ए करेक्ट, 220 वोल्ट. नेक्स्ट आहे थर्ड
डॅश मेटल इज यूज टू मेक अ सॉलिनॉइड टाईप कॉईल इन अन इलेक्ट्रिक बल्ब. सो सॉलिनॉइड टाईप कॉईल बनवण्यासाठी आपण इलेक्ट्रिक बल्बमध्ये एका पर्टिक्युलर मेटलचं वायर वापरतो आणि दॅट इज टंगस्टन. का वापरतो आपण टंगस्टन? कारण टंगस्टनचं मेल्टिंग पॉईंट खूप जास्त आहे. ओके, सो दॅट्स वाय आपण इथे टंगस्टन वापरतो. फोर्थ आहे डॅश ऑकर्स ड्यू टू फॉल्ट इन इक्विपमेंट और इफ द प्लास्टिक कोटिंग जे आहे लाईव्ह किंवा न्यूट्रल वायरचं ते जर रिमूव्ह झालं, काय होतं जर असं झालं तर? शॉर्ट सर्किट. सिम्पल. ओके, ठीक आहे. उद्या पण मी लाईव्ह येईन. टायमिंग मी आता नाही सांगत आहे. टायमिंग मी तुम्हाला 3 ते 4 तास आधी सांगेन लाईव्हच्या आधी. शक्यतो संध्याकाळी 8 वाजताच ठेवेन, बट लेट्स सी. ठीक आहे. इम्पॉर्टंट गिव्ह रिझन्स मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेले आहेत इम्पॉर्टंट क्वेश्चन्सच्या व्हिडिओमध्ये. नेक्स्ट आहे फ्यूज इज मेड अप ऑफ सबस्टन्स. आता फ्यूज कोणाचं बनवू, म्हणजे कुठल्या सबस्टन्स आपण बनवू शकतो? जसं मेल्टिंग पॉईंट खूप जास्त हाय असेल, कारण तेव्हाच जास्त करंट फ्लो झाला तर ते मेल्ट होईल आणि सर्किट स्टॉप करेल किंवा ब्रेक करेल. ओके, सो आपण युजली टंगस्टन वापरतो ज्याचं मेल्टिंग पॉईंट खूप हाय आहे. सो ऑप्शन विल बी ए, ज्याचं मेल्टिंग पॉईंट खूप जास्त हाय आहे. डॅश इज अ डिव्हाइस जी की इलेक्ट्रिकल एनर्जीला मेकॅनिकल एनर्जीमध्ये कन्वर्ट करते. मोटर किंवा जनरेटर काय असेल? ऑब्व्हियसली मोटर, कारण आपल्याला मेकॅनिकल एनर्जी ॲज अ आउटपुट मिळते. सो करेक्ट आन्सर असणार आहे मोटर. ओके, राईट. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे वेन द कॉईल ऑफ जनरेटर रोटेट्स इन द मॅग्नेटिक फील्ड इट प्रोड्युस्ड डॅश इज प्रोड्युस्ड इन द कॉईल. सो जेव्हा कॉईल ऑफ जनरेटर रोटेट्स इन द मॅग्नेटिक फील्ड, जनरेटरची कॉईल जेव्हा मॅग्नेटिक फील्डमध्ये रोटेट करते तेव्हा काय तयार होतं? काय तयार करण्यासाठी ती रोटेट होते? तर ती हे करंट प्रोड्यूस करते. आता या ठिकाणी करंटचं ऑप्शन एकच आहे, त्यांनी जास्त अवघड नाही केले, फक्त ऑल्टरनेटिंग दिले. सो ऑल्टरनेटिंग करंट तुम्ही ते लिहू शकता. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट टाईम. अच्छा, टाईम सांगू? ठीक आहे. एक मिनटं, व्हिडिओच्या एंडपर्यंत मी सांगते तुम्हाला टाईम काय आहे उद्याचा. ठीक आहे, 5th चॅप्टरच्या एंडपर्यंत सांगते. सो विच ऑफ द फॉलोविंग स्टेटमेंट किंवा गिवन बिलो स्टेटमेंट करेक्टली डिस्क्राइब्स द मॅग्नेटिक फील्ड नियर अ लॉंग स्ट्रेट करंट कॅरिंग कंडक्टर. सो आपल्याकडे एक लॉंग स्ट्रेट असं करंट कॅरिंग कंडक्टर एक वायर आहे. ठीक आहे. सो विच ऑफ द स्टेटमेंट गिवन बिलो करेक्टली डिस्क्राइब्स द मॅग्नेटिक फील्ड. हे आपण कशाने फाइंड आउट करतो? राईट हँडच्या रूलने. सो राईट हँडच्या रूलने आपण हे फाइंड आउट करतो. लेट अस चेक द ऑप्शन्स. द मॅग्नेटिक फील्ड ऑफ द फोर्स इन द प्लेनमध्ये तर नाही आहेत. द मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ फोर्स आर पॅरॅलल पण नाही आहे. द मॅग्नेटिक फील्ड्स ऑफ द फोर्स आर परपेंडिक्युलर टू द कंडक्टर. परपेंडिक्युलर नाही म्हणू शकत आपण. जेव्हा आपल्या राईट हँड रूल वापरतो तेव्हा आपले जे बोटं आहेत ते त्याची कर्ल होतात. कर्ल म्हणजे काय? ते सर्क्युलर दाखवतात. सर्क्युलर म्हणजे काय येईल? कॉन्सेंट्रिक सर्कल्स. सो ऑप्शन डी विल बी राईट आन्सर. ओके, सो हा क्वेश्चन जो आहे हो सॉलिनॉइड इम्पॉर्टंट आहे. हा जो क्वेश्चन आहे तर हा राईट हँड थंब रूलवरती बेस्ड आहे. नेक्स्ट आहे क्वेश्चन 5. इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन म्हणजे काय? करंट त्या ठिकाणी जनरेट होतो ड्यू टू चेंज इन द EMF. सो चार्जिंग ऑफ अन इलेक्ट्रिक कंडक्टर चार्ज ब्रिज काय नाही होत, करंट तयार होतो. प्रोडक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड पण नाही होणार. जनरेशन ऑफ करंट, येस, जनरेशन ऑफ करंट या ठिकाणी करेक्ट आहे. सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे डॅश वर्क्स ऑन द प्रिन्सिपल दॅट अ करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस्ड इन अ मॅग्नेटिक फील्ड एक्सपिरियन्सेस अ फोर्स. जर आपण एखादा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्डमध्ये जर आपण प्लेस केला तर त्याच्यामध्ये फोर्स तयार होतं, ते फोर्स एक्सपिरियन्स करतं. जनरेटर तर याचा काही संबंध नाही आहे. मग AC पण नाही, DC पण नाही. ट्रान्सफॉर्मरचा हा प्रिन्सिपल नाही आहे. सो प्रिन्सिपल विल बी मोटर. इलेक्ट्रिक मोटर विल बी द राईट आन्सर. सो ऑप्शन सी इज द राईट आन्सर. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट. सो आता आपला स्टार्ट झालेला आहे 5th चॅप्टर. ठीक आहे, 5th चॅप्टर. आय थिंक मी खूप जास्त MCQs घेतलेत का की बरोबर आहेत? मे बी तुम्ही कंटाळला असाल, बट हे सगळे इम्पॉर्टंट आहेत. तुम्ही एवढे MCQs केले तर याच्या बाहेर तुम्हाला म्हणजे हे तुम्हाला एक सवय होऊन जाईल. यातले येणार असं एकदम परफेक्टली नाही, बट याच्यासारखे येतील ज्याच्यामुळे तुम्हाला सवय होईल ते सगळे MCQs सॉल्व्ह करण्याची. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॅटंट हीट. सो इफ हीटिंग इज कंटिन्यूड इवन आफ्टर आईस जस्ट स्टार्ट्स मेल्टिंग. ओके, इफ हीटिंग इज कंटिन्यूड म्हणजे आईस तर मेल्ट झालं. ठीक आहे, आईस मेल्ट व्हायला स्टार्ट झालं तरी पण आपण जर हीट देत असू, जेव्हा आईस मेल्ट व्हायला स्टार्ट झालं आणि तरीही आपण जर हीट देतोय, हे असे क्वेश्चन्स जे आहेत तर तुम्हाला ग्राफच्या आधारे सॉल्व्ह करायला पण येऊ शकतात. तर मग याचा अर्थ काय? टेम्परेचर इन्सर्टेड इन द बीकर कंटेनिंग आईस क्यूब बर्स्ट. नाही, असं बर्स्ट बिट्स लगेच नाही होत. नेक्स्ट आहे टेम्परेचर इन द थर्मोमीटर इन्सर्टेड इन द बीकर कंटेनिंग आईस क्यूब रिड्युसेस. असं रिड्यूस पण नाही होणार. आय थिंक टेम्परेचर कॉन्स्टंट राहतं. सो ना ते रिड्यूस होतं ना ते इन्क्रीज होतं. टेम्परेचर इन द थर्मोमीटर इन्सर्टेड इन द बीकर, येस, रिमेन सेम फॉर समटाईम सेम राहतं आणि मग पुढची ॲक्शन होते इन्क्रीज किंवा डिक्रीज. सो करेक्ट आन्सर विल बी टी. प्रथमेश एक्सप्लेन करणं गरजेचं आहे माझ्या मते, कारण फक्त आन्सर तर तुम्ही ते कुठूनही आन्सर्स बघू शकता. इफ यू डोंट वॉन्ट तुम्ही स्पीड इन्क्रीज करून फक्त आन्सर्स बघून घ्या.
नेक्स्ट आहे वेन लॅटेंट हीट, आफ्टर दिस लाईव्ह सेशन तुम्हाला स्पीड वगैरे इन्क्रीज करून ते करता येईल. सो वेन लॅटेंट हीट ऑफ फेज ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम सॉलिड टू गॅशियस स्टेट इज स्टडीड फॉर आईस for temperature of 20 degree Celsius to 80 degree Celsius, graph of temperature versus time is formed. सो आता आला बंद. ओके, सो आता या ठिकाणीच एक ग्राफ, तुम्ही जर ग्राफ स्टडी केला असेल तर तुम्हाला हे माहिती आहे की या ठिकाणी जो ग्राफ बनतो तो एका स्ट्रेट लाईन किंवा लिनियर लाईनमध्ये बनतं. सो इट विल बी ए. ओके, असं ग्राफ आहे. सो लिनियर ए लाईन, ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे इन द एक्सपेरिमेंट टू स्टडी द इफेक्ट ऑफ हीट ऑन आईस व्हॉट विल बी द मॅक्सिमम राईज इन द टेम्परेचर ऑफ वॉटर. सो जेव्हा तुम्ही हीटचा फरक काय पडेल आईसवरती हे जेव्हा स्टडी करणार आहात तेव्हा त्याचं मॅक्सिमम टेम्परेचर कुठपर्यंत वाढू शकतं पाण्याचं. सो मॅक्सिमम राईज होऊ शकतं अबाउट 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत. आफ्टर 100 ते परत कॉन्स्टंट होतं आणि मग त्याचं वेपर बनणार. ठीक आहे. सो वेन आईस ऑफ 0 डिग्री सेल्सिअस इज हिटेड टू कन्वर्ट into steam, for what values temperature thermometer dipped into ice shows constant reading for some time. सो एका थोड्याशा कालावधीपर्यंत तुम्ही बघू शकता की जे टेम्परेचर आहे तर ते सेम राहतं. आताच मी सांगितलं 0 to 100 पर्यंत. सो करेक्ट आन्सर विल बी सी. ठीक आहे. येस, थँक्यू खुशी. यू कॅन गो इफ यू वॉन्ट. नेक्स्ट आहे वेन बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज रिच्ड. वेन बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर इज रिच्ड, सो जेव्हा बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणजे जेव्हा टेम्परेचर अबाउट 100 डिग्री सेल्सिअस असेल तेव्हा काय कंडिशन फॉर्म होणार आहे. सो या ठिकाणी कंडिशन असणार आहे की वॉटर गॅशियस आणि लिक्विड दोन्ही पण स्टेटमध्ये बघायला मिळतं. इट इज समथिंग लाईक ते वेपरमध्ये बदलत असतं. सो दोन्ही पण स्टेट्स आपल्याला बघायला मिळतात आणि त्यालाच आपण म्हणतो की ते बॉइलिंग पॉईंट आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स हॅज निगेटिव्ह मेल्टिंग पॉईंट. सो निगेटिव्ह मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे हे एवढं अवघड नाही येणार तुम्हाला, बट ठीक आहे तरी पण तुम्ही समजून घ्या की निगेटिव्ह मेल्टिंग पॉईंट कोणाचा आहे. लीड, वॉटर, सिल्वर, इथाइल अल्कोहोल. सो निगेटिव्ह मेल्टिंग पॉईंट इथाइल अल्कोहोलचा आहे. हे फॅक्च्युअल क्वेश्चन आहे. नेक्स्ट आहे हीट इज लिबरेटेड. हीट बाहेर कधी पडते किंवा यातलं काय एक्झोथर्मिक आहे. सो जेव्हा वॉटर इज कन्वर्टेड इन टू वेपर तेव्हा तर टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, हीट पण कॉन्स्टंट आहे. आईस मेल्ट होते, वॉटर हीट होतं किंवा वॉटर वेपर कंडेन्सेस. सो करेक्ट आन्सर विल बी येस, वॉटर वेपर कंडेन्स झाला तर बाहेर पडेल ना हीट. सो इट विल बी डी. जेव्हा ते पाण्यामध्ये परत कन्वर्ट होईल वॉटर वेपर. नेक्स्ट आहे ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड फेज द लॅटेंट हीट इज. सो जेव्हा आपण ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड फेज टू सॉलिड, जेव्हा आपण लिक्विडमधून सॉलिडमध्ये जाणार आहोत म्हणजे जेव्हा आपण पाण्याचा आईस बनवतोय. ओके, सो ॲट दॅट पॉईंट हीट जी आहे तर ती आपल्याला बाहेर फेकली पाहिजे म्हणजे टेम्परेचर कूल केलं पाहिजे. सो दॅट वाय हीट इज गिवन ऑफ किंवा रिलीज्ड. नेक्स्ट आहे वेन वॉटर इन द आईस ट्रे इन द रेफ्रिजरेटर फ्रीजेस टू फॉर्म आईस. आता अगेन पाण्याचं आईस बनणार आहे, टेम्परेचर कमी होणार आहे, हीट जी आहे तर ती हीट जी आहे ती रिलीज केली जाणार आहे. सो इट इज गिवन आउट टेम्परेचर मेंटेन किंवा टेम्परेचर डिक्रीजेस. बट या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे की फ्रीजिंग पॉईंट आहे. ठीक आहे. सो टेम्परेचर आपण मेंटेन घेऊया. जर थोडंसं अजून पुढे गेलं तर टेम्परेचर डिक्रीज होईल. नेक्स्ट आहे हीट एनर्जी ॲब्झॉर्ब बाय वॉटर ॲट 100 डिग्री सेल्सिअस ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन इन टू स्टेम. याला आपण काय म्हणतो, हीट एनर्जी ॲब्झॉर्ब होते जेव्हा ते स्टेममध्ये कन्वर्ट होणार आहे. सो तुम्हाला ह्याची डेफिनेशन पण माहिती असेल. इट टू बी कॉल्ड एज लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी. वेन लॅटेंट हीट इज रिलीज्ड ऑर गिवन ऑफ फ्रॉम अ सबस्टन्स इट रिझल्ट्स इन टू. लॅटेंट हीट जेव्हा बाहेर फेकली जाते किंवा सबस्टन्समधून बाहेर रिलीज केली जाते तर तेव्हा काय होतं. ओके, सो आता या ठिकाणी सांगितलेलं आहे, आपण इथेच बघितलं की वॉटरचं काय बनतं, स्टेम बनतं. सो या ठिकाणी कुठे काय आहे का नाही, बस तर नाही होत. विकनिंग ऑफ द बॉन्ड्स बिटवीन ॲटम्स आणि मॉलिक्युल्स. याला बॉन्ड्स वीक नाही करायचे आहेत. ओके, हीट इज रिलीज्ड आहे. रिलीज्ड आहे म्हणजे काय होतंय की नाही, हे नाही येण्याचं एक्झाम्पल. हीट रिलीज्ड म्हणजे काय, लिक्विडचं बनतंय आईस किंवा वॉटरचं बनणार आहे आईस. सो मॉलिक्युल्समधले बॉन्ड्स अजून स्ट्रॉंग होतील. सो सी इज द राईट आन्सर. ओके, सो 11चं सी जे आहे ते राईट आन्सर आहे. नेक्स्ट आहे लॅटेंट हीट पर युनिट मास ऑफ अ सबस्टन्स. सो हे तुम्ही आय थिंक बघितलेलं आहे जेव्हा मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन दिले होते तेव्हा. सो करेक्ट आन्सर आहे इट इज कॉल्ड अ स्पेसिफिक लॅटेंट हीट. युनिट ऑफ स्पेसिफिक लॅटेंट हीट आताच आपण बघितलं की लॅटेंट हीट पर युनिट मास. ओके, सो पर युनिट मास आहे. सो इट विल बी कॅलोरी पर ग्राम. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे किती क्वेश्चन्स आहेत, लेट मी चेक. ओके, संपत आले, जास्त नाही आहेत. ठीक आहे. The amount of heat energy absorbed at constant temperature by unit mass of solid to convert it into liquid phase. Okay, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर चेंज नाही होत आहे, टेम्परेचर बदलत नाही आहे. सो इट विल बी लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. नेक्स्ट आहे द हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर ड्युरिंग ट्रान्सफॉर्मेशन ऑफ लिक्विड टू गॅस. अगेन या ठिकाणी काय येणार आहे, लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. सो द करेक्ट आन्सर विल बी लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. स्पेसिफिक लॅटर नाही आहे, चुकून सुद्धा स्पेसिफिक लॅटर नाही घ्यायचं इथे. ही लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशनची डेफिनेशन आहे. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे the phenomena in which ice converts to liquid due to applied pressure and then
ह्याला आपण काय म्हणतो, रेज्युलेशन. हे सगळ्यांना माहिती आहे, गोळा बनवण्याची प्रोसेस. ओके. नेक्स्ट आहे, इफ प्रेशर ऑन दी आईस इन्क्रीजेस. जर आपण आईसवरचं प्रेशर वाढवलं तर त्या ठिकाणी इफ द प्रेशर ऑन दी आईस इन्क्रीजेस, मेल्टिंग पॉईंट काय होतं, कमी होतं. नेक्स्ट आहे, इफ 2 आईस क्यूब्स आर प्रेस्ड अगेन्स्ट इच अदर दे स्टिक. ओके. जेव्हा आपण 2 आईस क्यूब एकावरती खूप प्रेशरने चिटकवून ठेवतो तेव्हा ते दोघं चिटकतात. ओके. आफ्टर सम टाइम. तर हे कशामुळे होते, अगेन या ठिकाणी पण रेझोल्युशनचीच प्रोसेस आहे. टेम्परेचर रिड्युसेस नाही. द मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस रिड्युसेस टू बिलो 0 डिग्री सेल्सिअस. येस, प्रेशर अप्लाय केलं तर मेल्टिंग पॉईंट काय होतं, डिक्रीज होतं. आणि मेल्टिंग पॉईंट डिक्रीज झाल्यामुळे ते 2 जे क्यूब्स आहेत तर ते एकमेकांना चिटकले. ठीक आहे. नेक्स्ट, एनएमएलएस बिहेवियर ऑफ वॉटर कुठे पाहायला मिळतं, ॲट 4 डिग्री सेल्सिअस. सो करेक्ट आन्सर इज 4 डिग्री सेल्सिअस. वॉटर इज हिटेड फ्रॉम 0 डिग्री सेल्सिअस टू 10 डिग्री सेल्सिअस. जर वॉटर आपण 0 to 10 कडे वाढवत हीट करत गेलो, ओके, हीट एनर्जी त्याला देत गेलो त्या पाण्याला, तर मग त्याचं काय होणार आहे. सो द करेक्ट आन्सर विल बी या ठिकाणी डज नॉट चेंज तर होणारच आहे, डिक्रीजेस. हां, येस, फर्स्ट डिक्रीज आणि देन इन्क्रीज. कारण 0 to 4 कडे जाताना काय होणार आहे, डिक्रीज. पण 4 to 10 कडे जाताना काय होणार आहे, इन्क्रीज. कारण वॉटरचा एनएमएलएस बिहेवियर. डैश इज यूज टू स्टडी द एनोमलस बिहेवियर ऑफ वाटर. क्या लगता है हमें, होप्स एपरेटस. ओके. सो करेक्ट आंसर इज थर्ड सी, होप्स एपरेटस. नेक्स्ट आहे, बाय स्टडिंग एनोमलस बिहेवियर ऑफ वाटर युजिंग होप्स एपरेटस इट इज कन्क्लुडेड दॅट. होप्स ॲपॅरेटस एकतर आपण एनोमलस बिहेवियर ऑफ वॉटरचं स्टडी करायला यूज करतो आणि ते आपल्याला काय देणार आहे, इट विल गिव्ह अस की हे प्रेशर लोअर्स ॲट द मेल्टिंग पॉईंट. हे कुठलं चाललं आहे, 5.3 मध्ये. आता 5.4 लास्ट आहे. ठीक आहे. सो आता या ठिकाणी त्यांनी काय सांगितलेलं आहे, प्रेशर लोअर्स मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस. वॉटर हॅज मॅक्सिमम डेन्सिटी ॲट 4. येस, वॉटर हॅज मॅक्सिमम डेन्सिटी ॲट 4. वॉटर हॅज मॅक्सिमम डेन्सिटी ॲट 0 नाही. वॉटर इज पुअर कंडक्टर ऑफ हीट पण नाही. सो करेक्ट आन्सर विल बी बी. द टेम्परेचर ऑफ आईस कॅन बी डिक्रीज्ड बिलो 0 डिग्री सेल्सिअस बाय मिक्सिंग. हे तुम्ही बघितलं असेल की बऱ्याचदा ह्याच्यामध्ये गोळा वगैरे स्टोअर करून ठेवलं जातं, त्याच्याभोवती मीठ टाकलं जातं. ओके. आईस सॉल्ट टाकलं जातं. सो दॅट्स वाय करेक्ट आन्सर इज सी, सॉल्ट. सो तुम्ही जर ह्याच्याभोवती गोळा वगैरे आणला आणि त्याच्याभोवती जर तुम्ही सॉल्ट वगैरे टाकलं तर त्याचं टेम्परेचर खाली खाली जात राहतं. सो करेक्ट आन्सर आहे सॉल्ट. नेक्स्ट आहे, इन कोल्ड कंट्रीज इन विंटर वॉटर कॅरिंग पाईप्स समटाईम्स काय होतात, ब्रेक होतात. कशामुळे ब्रेक होतं, ऑब्वियसली जे प्रेशर आहे ते इन्क्रीज होतं. सो व्हॉल्यूम इन्क्रीज होतं. येस, व्हॉल्यूम इन्क्रीज होतं कारण हळूहळू एनिमल्स बिहेवियरच्या टाईमला त्याचं जे व्हॉल्यूम आहे तर ते काय होणार आहे, इन्क्रीज होतं जर त्याचं प्रेशर 4 डिग्रीच्या खाली गेलं तर. आणि जे पण कोल्ड कंट्रीज आहेत त्यांच्यामध्ये टेम्परेचर ऑलमोस्ट 4 डिग्रीच्या खालीच असतं. नेक्स्ट आहे, द मॉइश्चर इन द ॲटमॉस्फिअर इज कॉल्ड. काय म्हणतो आपण मॉइश्चरला, इट्स कॉल्ड एज ह्युमिडिटी, आर्द्रता. द वेपर कंटेंट इन द एअर इज मेजर्ड युझिंग अ फिजिकल क्वांटिटी. ह्याच्यामध्ये हवेमध्ये किती वेपर प्रेझेंट आहे ते आपण मेजर करतो ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीने. ॲब्सोल्यूट ह्युमिडिटीचं युनिट हे खूप इम्पॉर्टंट आहे, हे पण एक्झामला येऊ शकतं. सो युनिट आहे दॅट इज किलोग्राम पर मीटर क्यूब. हां, पर मीटर क्यूब. ओके. आपण काय मेजर करतोय, वेपर इन दी एअर. सो इट इज किलोग्राम पर मीटर क्यूब. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, द एअर heat absorbed by an object when its temperature changes its. Okay, so heat absorbed by the object when its temperature changes is called as mc delta t, where delta t is decrease in the temperature of the object, mc delta t where delta t is increase in the temperature of object. So basically हे असणार आहे increase in the temperature कारण heat absorb केली आहे. So heat absorb केली म्हणजेच काय, heat वाढणार. ओके, heat will increase. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज स्टेट्स दॅट. प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज काय सांगतं की हीट किती लॉस केली आहे इज इक्वल टू हीट किती गेन केली आहे. ठीक आहे. सो हीट लॉस्ट बाय इज इक्वल टू हीट गेन्ड. सो द करेक्ट आन्सर विल बी ऑप्शन बी, हीट लॉस्ट इज इक्वल टू हीट गेन्ड. नेक्स्ट आहे, हीट फ्लो इज रँडम. नाही, हे नाही सांगत ते. डी आहे, हीट कॅनॉट बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉय, हे पण नाही सांगत. सो करेक्ट आन्सर विल बी बी. नेक्स्ट आहे सहावं आहे, टू स्टडी एनर्जी एक्सचेंज बिटवीन हॉट आणि कोल्ड ऑब्जेक्ट. द सिस्टम ऑफ बोथ ऑब्जेक्ट्स इज आयसोलेटेड फ्रॉम एन्व्हायरमेंट बाय कीपिंग देम इनसाइड. कशाच्या आतमध्ये ठेवलं जातं त्याला, एका हीट रेजिस्टंट बॉक्समध्ये. सो करेक्ट आन्सर इज ए. वर्किंग ऑफ कॅलरीमीटर इज बेस्ड ऑन. कशावरती बेस्ड आहे कॅलरीमीटरचं वर्किंग. सो इट इज बेस्ड ऑन पर्सेंटेज रिलेटिव्ह ह्युमिडिटी नाही, एनएमएलएस बिहेवियर नाही, प्रिन्सिपल ऑफ हीट एक्सचेंज. सो ऑप्शन सी इज राईट आन्सर. सो इन दिस वे सगळे MCQ संपलेले आहेत. जे पण लोक जॉईन झाले होते, थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग आणि थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग द सेशन. ओके, बेस्ट ऑफ लक फॉर युअर एक्झाम्स. नेक्स्ट जे लाईव्ह सेशन असेल तर ते अगेन उद्या संध्याकाळी 8 वाजताच असेल, जिथे आपण 6th पासून ते 10th पर्यंत सगळ्या चॅप्टरचे MCQs करणार आहोत. सो ज्यांना कोणाला जॉईन करायचं असेल उद्या तर ते जॉईन करू शकता. उद्या पण सेम 8 PM लाच लाईव्ह सेशन असणार आहे, जिथे आपण MCQs करणार आहोत फ्रॉम 6th चॅप्टर टू 10th चॅप्टर. ओके, सो ज्यांनी कोणी सेशन अटेंड केलेलं आहे, थँक्यू सो मच फॉर अटेंडिंग
आणि बेस्ट ऑफ लक फॉर एक्झाम्स. पेपर खूप छान जाईल तुम्हा सर्वांचा. ऑल दी बेस्ट. उद्या पुन्हा आपण भेटणार आहोतच 8 PM ला. ठीक आहे. उद्या तुम्हाला मी अगेन टाईम मॅनेजमेंटवरती पण व्हिडिओ अपलोड करून देणार आहे की कोणत्या प्रश्नाला किती वेळ द्यायचा आहे वगैरे. सो तुम्ही ते पण अटेंड करू शकता इफ यू वॉन्ट. सो बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी